काय चाललं अजून? बस बाकी सर्व मजेत चाललंय. आमचा पण 9 वाजता हाच कार्यक्रम आहे. असंच आमचे बुरड डॉक्टर आहेत, एमडी मेडिसिन, ते आम्हाला जॉईन होत आहेत. आता ते मीटिंग स्टार्ट करतो आम्ही. बर. साहेब, काल सटाणा बागलांचा खूप छान कार्यक्रम झाला. कोविड थोडं 2 मिनिटं थांबा. ते वापस साहेब काहीतरी बोलत होते आपले तात्या, त्यांचं पूर्ण ऐकून घेऊ ना. तात्याने सांगतोय. तात्या काहीतरी सांगत होते, त्याच्यात तुम्ही लगेच. नमस्कार सगळ्यांना. तात्या, बापू. हो, नमस्कार. एक मिनिट, तात्या स्त्री तुम्ही काहीतरी बोला. हा, सांगा. आवेश घे कमांड आता. हो अश्विनी मीटिंग कॉल. मी रोटरी अध्यक्ष रोटेरियन राजेंद्र देवरे सरांना विनंती करते की त्यांनी मीटिंग कॉल टू ऑर्डर करावे. माझा काय विषय नाही. ते ओपनिंग रिमार्क्स ते आयपीडी देत आहेत. नाही, मीटिंग कॉल टू ऑर्डर द्या. हा ठीक आहे, मीटिंग कॉल टू ऑर्डर. चला. एमओसी नेक्स्ट चालू करा ना तुम्ही. भांबरे साहेब जॉईन नाही झाले आय थिंक अजून. होत आहे. भांबरे साहेब जॉईन झाले. एक मिनिट. झालेत का भावेश? हो, भांबरे साहेब जॉईन झाले. अश्विनी नेक्स्ट चालू करा अजेंडा वाईज प्रोग्राम. एमओसी नाही, एक मिनिट विचारून घ्या त्यांना की तुम्ही रिवर्क्स वर काय असेल ते. हो देत आहे. हो देत आहेत भांबरे साहेब. एमओसी कंटिन्यू करा. हो. रोटरी क्लब ऑफ मालेगाव मिड टाउन, इनरव्हिल क्लब ऑफ मालेगाव मिड टाउन, रोट्रॅक क्लब ऑफ मालेगाव लूम सिटी तर्फे जागतिक हृदय दिन विशेष हृदयरोग आणि आपण या कार्यक्रमात मी रोट्रॅक्टर अश्विनी बागड आपणा सर्वांचे स्वागत करते. करोना व्हायरस सारख्या साथीच्या रोगाने सर्व जगभर आपल्या सर्वांना सर्वांगीण दृष्ट्या आपले आरोग्य पाहण्यास भाग पाडले आहे. या महामारीच्या पार्श्वभूमीवर ज्यांना हृदयाचा विकार आहे अशांना भीती जास्त आहे. एकतर त्यांना हृदयाचा आजार असल्यामुळे त्यात करोना झाला तर गंभीर होण्याचे संकेत अधिक असतात. मात्र असे असले तरी भीती न बाळगता नियमित काळजी महत्वाची आहे. हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी रोग, त्यांचे प्रतिबंध आणि जागतिक परिणामाबद्दल जनजागृती करण्याच्या प्रयत्नातून जागतिक हृदय दिन दरवर्षी जगभर 29 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. या वर्षीची थीम आहे यूज युअर हार्ट टू बीट द कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीजेस अशी आहे. आरोग्य संघटना WHO गोळा केलेल्या आकडेवारीनुसार हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी आजारात दरवर्षी सुमारे 2 कोटी लोकांच्या मृत्यूचा दावा करतात आणि यामुळे जगातील मृत्यूंपैकी 1% मृत्यू होतात. त्यामध्ये मुख्यतः कारण असते म्हणजे हृदयविकाराचा झटका येणे, ज्याच्यामध्ये हृदयाला होणारा रक्तपुरवठा कमी किंवा बंद झालेला असतो. तसेच हृदयाचे इतरही आजार कारणीभूत ठरतात, जसे हार्ट फेल्युअर, हृदयाच्या झडपांचे आजार, हृदयाच्या ठोक्यांचा अनियमितपणा यांचाही समावेश होतो. हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक म्हणून प्रकट होणारे हे रोग तंबाखूच्या अत्याधिक वापरामुळे, आरोग्यास नकार देणारे आहार, शारीरिक हालचालींचा अभाव आणि अल्कोहोलच्या गैरवापरामुळे उद्भवतात. वर्ल्ड हार्ट फेडरेशन तर्फे वर्ल्ड हार्ट डे चा शुभारंभ सन 2000 मध्ये एक वार्षिक कार्यक्रम म्हणून केला गेला आणि तेव्हापासून जगभरातील लोकांना त्यांच्या हृदयाची काळजी घेण्याची आठवण करून देण्यासाठी व्यापक उपाय केले जातात. अशा या प्राणघातक आजाराविरुद्ध जागरूकता निर्माण करण्यासाठी आज रोट्रॅक्ट क्लब ऑफ मालेगाव लूम सिटी तर्फे तसेच
रोटरी क्लब ऑफ मालेगाव मिडटाऊन आणि इनरव्हील क्लब ऑफ मालेगाव मिडटाऊन तर्फे हृदयरोग आणि आपण या विषयावर तज्ञ मार्गदर्शक डॉक्टर हिरालाल पवार यांचे व्याख्यान आयोजित केले आहे. वेलकम सर. मी माजी प्रांतपाल राजेंद्र भांबरे सरांना विनंती करते की त्यांनी मार्गदर्शन करावे. मार्गदर्शन करण्यापेक्षा आज आपण ज्यांना आतुरतेने ऐकण्यासाठी वाट पाहतोय अशा डॉक्टर साहेबांचंच आपण डायरेक्ट मार्गदर्शन ऐकावं. कारण आपण तर रेग्युलर दर आठवड्याला भेटतो, बऱ्याच प्रोग्रामला भेटतो आणि अतिशय स्तुत्य उपक्रम आहे त्या रोटा क्लब ऑफ मालेगाव लूम सिटीचा आज हृदय दिनानिमित्त अतिशय नाशकातील अतिशय निष्ठात डॉक्टर साहेबांना आपण आज बोलवलं आणि त्यांचं आपण सर्वजण मार्गदर्शन घेताय ही खूपच आनंदाची गोष्ट आहे. मला असं वाटतं का वेळ न दवडता डॉक्टर साहेबांचं आपण मार्गदर्शन ऐकावं आणि थँक्यू. धन्यवाद सर. मी DG मिनल राठी मॅमना विनंती करते की त्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करावे. हॅलो, त्या जॉईन नाही झाल्या आता? नाही, त्या मॅडम जॉईन नाही झाल्या आहेत अजून. ठीक आहे, नेक्स्ट घ्या. DRR अभिषेक गोयल आपल्याकडे येणार होते, तर त्यांचं थोडी मेडिकल इमर्जन्सी आलेली आहे. नाही, अभिषेक मेडिकल इमर्जन्सी आली, त्यांच्या आजोबांना ऍडमिट केलंय, तर योगेशला त्यांची रिमार्क्स द्यायला सांगितले. योगेश जाधव, ZRR योगेश जाधव. योगेश रिपीट करा, प्रॉब्लेम येतोय नेटवर्कचा. अभिषेक नाहीये आज, अभिषेक गोयल नाहीये, तर त्या बदल्यात ZRR चे रिमार्क्स हवेत म्हटलं. ओके. आज रोटरी क्लब ऑफ मालेगाव लूम सिटीने अतिशय चांगला उपक्रम आज राबवण्यात, जागतिक हृदय दिवसानिमित्त चांगला उपक्रम आज राबवला आहे आणि एक चांगले प्रतिष्ठित डॉक्टर आपल्याला आज लाभलेले आहेत आणि त्यांचं मार्गदर्शन आपल्याला काही वेळातच लागणार आहे. अश्विनी, नेक्स्ट कंटिन्यू. हो. मी सेक्रेटरी प्रोट्रॅक्टर ऋतुजा भांबरे हिला विनंती करते की तिने सरांची ओळख करून द्यावी. धन्यवाद अश्विनी. सर्वप्रथम मी रोट्रॅक्टर ऋतुजा भांबरे, मला येथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आभार मानते. मी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर हिरालाल पवार यांचा परिचय करून देऊ इच्छिते. डॉक्टर हिरालाल पवार सर यांनी MD इन कार्डिओलॉजिस्ट मध्ये शिक्षण पूर्ण केले आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे त्यांना गोल्ड मेडल प्राप्त झाले आहे. तसेच AIEEE एक्झाम मध्ये ते महाराष्ट्रात प्रथम आले होते. त्यांनी DM इन कार्डिओलॉजी साठीच्या एंट्रन्स एक्झाम मध्ये महाराष्ट्रात प्रथम तसेच भारतात चतुर्थ क्रमांक प्राप्त केला होता. त्यांनी सायन हॉस्पिटलमध्ये डॉक्टर अजय महाजन, डॉक्टर प्रताप नाथ, डॉक्टर यश लोखंडवाला अशा सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली काम केलेले आहे. त्यांनी आतापर्यंत 10,000 पेक्षा जास्त हृदय रुग्णांवर उपचार केले. तसेच रेडिओ एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, mitral valvoplasty, device closure of ASDPS, DPDA, EP study, pacemaker, ED, 3D echocardiography, etc. यामध्ये डॉक्टर पवार हे खूप एक्सपर्ट्स आहेत. तसेच डॉक्टर पवार यांनी आतापर्यंत अनेक पेपरही पब्लिश केले. त्यांनी नॅशनल कॉन्फरन्स ऑफ IAPSM औरंगाबाद, नॅशनल कॉन्फरन्स ऑफ डेल्मास अँड ॲडव्हान्स इन कार्डिओलॉजी अशा अनेक कॉन्फरन्समध्ये त्यांचा नेहमी सहभाग असतो. डॉक्टरांनी स्टेट लेवलचे वर्कशॉपही अटेंड केलेले आहेत. तसेच सध्या ते MBPS डॉक्टर वसंतराव पवार मेडिकल कॉलेज आडगाव नाशिक, तसेच सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट ऑफ नाशिक येथे हृदयरोग तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. तसेच डॉक्टर पवार हे एक्स्ट्रा करिक्युलम ऍक्टिव्हिटीमध्येही त्यांचा सहभाग होता. ते गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल औरंगाबाद येथे प्रेसिडेंट होते 2007 आणि 2009 साली. तसेच डॉक्टरांनी आतापर्यंत 50 पेक्षा जास्त आर्टिकल सुद्धा लिहिलेले आहेत. धन्यवाद.
धन्यवाद ऋतुजा. मी पवार सरांना विनंती करते की त्यांनी व्याख्यानास सुरुवात करावी. नमस्कार, सगळ्यांना माझा नमस्कार. आणि आज या जागतिक हृदयरोग दिनानिमित्त माझं एक लेक्चर किंवा हृदयरोगाविषयी मार्गदर्शन हा जो कार्यक्रम आयोजित केला आहे त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं एक धन्यवाद देतो. तर सर्वप्रथम हृदयरोग हा विषय तसा फार मोठा आणि गंभीर विषय आहे. तर आपण त्याला थोडा स्टेप बाय स्टेप अप्रोच करू आणि नंतरून बाकी उपाययोजनांबद्दल पण आपण बोलू. तर सगळ्यात महत्वाचं की बऱ्याच वेळेला हृदयरोग किंवा हार्ट अटॅक ही जी संकल्पना आहे हिच्यामध्ये बरेच प्रकार मोडतात आणि अशा वेळेस बऱ्याच वेळेला काय होतं की हार्ट अटॅक आलाय म्हणजे मग तो माइल्ड आहे, मायनर आहे, मेजर आहे. तर या गोष्टींमुळेही बरीच वेळा आवाज व्यवस्थित ऐकू येतोय? हो सर, क्लिअर आहे, येतोय सर. क्लिअर आहे. Clear आहे सर. महत्वाचं आहे. बऱ्याच वेळेला अंजायना बद्दल आपल्याला ज्यावेळेस छातीमध्ये जे रेट्रोस्टर्नल म्हणजे आपल्या जो छातीचा पिंजरा असतो त्यामध्ये सिव्हिअर चेस्ट पेन हे पर्टिक्युलरली चालल्यानंतर किंवा जिना चढल्यानंतर होणं, त्यानंतरून ते सुरू झाल्यानंतर कमीत कमी 5 ते 10 मिनिटं ते पेन राहणं आणि आपण ज्यावेळेस थांबतो किंवा रेस्ट घेतो त्यानंतर ते हळूहळू कमी होणं किंवा आपण जर सॉर्बिट्रेट नावाची गोळी जिभेखाली ठेवली तर त्यानंतर ते कमी होणं. तर हे जे सिम्पटम्स आहेत याला आपण अँजायना म्हणतो. याच्यामध्ये कधी-कधी डाव्या साइडच्या हाताला पेन होतात, कधी-कधी मानेच्या किंवा जबड्याला पेन होतात, कधी-कधी पाठ भरून आल्यासारखं जाणवतं. ही अँजायनाचे लक्षणं असतात. आता ज्यावेळेस अँजायना होतो त्यावेळेस 3 प्रकार याच्यामध्ये मोडतात. एक म्हणजे की जे लोक एक्सरसाइज करतात किंवा वॉकला जातात किंवा फिरायला जातात, तर त्यांना जेव्हा चालल्यानंतरून 1, 2, 3 किलोमीटर चालल्यानंतरून ज्यावेळेस त्यांना हे असे लक्षणं जाणवतात, तर त्या पेशंट्सला युज्युअली आम्ही क्रोनिक स्टेबल अँजायना असं म्हणतो. म्हणजे साधारणतः एक 3-4 किलोमीटर नंतर त्यांना अँजायना होतो. बाकी ते त्यांचं रुटीन काम व्यवस्थित करतात. जास्त एक्झर्शनल केलं तरच चेस्ट पेन होतं. तर त्याला क्रोनिक स्टेबल अँजायना म्हणतात. त्यानंतरून एक अजून महत्वाचं की अनस्टेबल अँजायना म्हणजे थोडंसंही चालल्यानंतरून छाती भरून येणं, पाठ भरून येणं, हे जर झालं तर त्याला अनस्टेबल अँजायना म्हणतात. आणि तिसरा आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे हृदयविकाराचा मेजर झटका, ज्याला अॅक्यूट मायोकार्डियल इन्फार्क्शन असं म्हणतात. तर तो ज्यावेळेस होतो त्यावेळेस आपण बसल्या जागी आपल्याला चेस्ट पेन होतं. त्यावेळेस आपण काही मूव्हमेंट करत नसतो, बसलेलो असतो आणि आपली छाती भरून येते, दुखायला लागते, घाम येतो आणि अशा वेळेस जे पेन होतं ते आपलं थांबत नाही. ते पेन कंटिन्यू सुरू राहतं आणि अशा वेळेस आपल्याला दवाखान्यात इमर्जन्सी जायला लागतं. आणि त्यावेळेस आपला ईसीजी घेण्यात येतो आणि त्यावेळेस डॉक्टर सांगतात, की तुम्हाला हृदयविकाराचा मेजर हार्ट अटॅक आलेला आहे आणि तुम्हाला इंजेक्शन द्यायला लागेल किंवा जर तुम्हाला कॅथ लॅबची सोय असेल अँजिओग्राफीची तर इमर्जन्सी अँजिओप्लास्टी करावं लागेल किंवा 30,000-35,000 चे इंजेक्शन द्यायला लागतील. तर त्याला अॅक्यूट मायोकार्डियल इन्फार्क्शन म्हणतात. तर आता हा अॅक्यूट मायोकार्डियल इन्फार्क्शन हा अचानक होतो का? का आधी या स्टेप मधून तो पेशंट जातो? तर बऱ्यापैकी 60 ते 70% लोकांना आमच्या बघण्यामध्ये प्रॅक्टिसमध्ये असं आहे, की त्यांना मी जे आधीचे 2 अँजायनाचे प्रकार सांगितले, तर तसले सिम्पटम असतात. पण प्रॉपर निदान त्यांचं होत नाही कारण ते त्यावेळेस त्या सिम्पटमसाठी जास्त ओरिएंटेड नसतात किंवा ते सिम्पटम अँजायनाचे आहेत आणि हा काहीतरी फ्युचरमध्ये आपल्याला मेजर हार्ट अटॅक येऊ शकतो, याची एक पूर्वकल्पना त्यांना त्या सिम्पटम्स मधनं येत नाही आणि त्यामुळे ते डॉक्टरांना कन्सल्ट करत नाही. शक्यतो मी तुम्हाला सांगितलं, की जर आपण या अँजायनाला वेळीच ओळखलं
आपण जर रोज फिरायला जात असू आणि आपण एक 5-6 राऊंड मारत असू आणि आपल्याला 3ऱ्या-4थ्या राऊंड नंतर छाती भरून येत असेल आणि बसावसं वाटत असेल, तर अशा वेळेस त्याला अंजायना असतो आणि अशा वेळेस आपण डॉक्टरांचं मार्गदर्शन घेणं अत्यंत गरजेचं आहे. आपण डॉक्टरांचं वेळीच मार्गदर्शन घेतलं तर डॉक्टर टुडी इको, ईसीजी आणि बऱ्याच टेस्ट करून आणि आपलं जर निदान करून आपलं लवकरात लवकर आपल्याला त्यातनं मुक्त करू शकतात. कारण ज्यावेळेस मेजर हार्ट अटॅक येतो, तर तो म्हणजे एक मोठा खड्डा आहे आणि त्या खड्ड्यात एकदा आपण पडलो, तर त्यातनं बाहेर येऊ किंवा नाही, कारण तुम्हाला माहिती असेल साधारणतः मेजर हार्ट अटॅक आल्यानंतरून जे रुग्ण दवाखान्यात पोहोचतात, त्यांचं प्रमाण साधारणतः 50 ते 60%. उरलेले जे 40% रुग्ण आहे, हे हृदयविकाराच्या झटक्याने घरीच दगावतात. कारण तो तीव्र स्वरूपाचा झटका असतो आणि त्यामध्ये 40% रुग्ण हे घरीच दगावतात. उरलेले 50-60 दवाखान्यामध्ये जातात. त्यातलेही 20-25% हे दवाखान्यामध्ये जाऊन दगावतात आणि एक जे 15, 20, 30% आहेत त्यांच्यावर ट्रीटमेंट होते आणि अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी होतात. तर थोडक्यात सांगण्याचा उद्देश आहे, की अंजायनाला आपण वेळीच ओळखलं पाहिजे. आता बऱ्याच वेळेला काय होतं, की आपण फक्त एक ईसीजी करून घेतो. डॉक्टरांकडे जातो, "डॉक्टर माझा ईसीजी करा." मग डॉक्टर एक ईसीजी करतात, तुमचा नॉर्मल येतो आणि तुम्हाला वाटतं, की आता मी नॉर्मल आहे, मला काहीच नाहीये. पण बऱ्याच वेळेला अंजायना हा फक्त काही काम केल्यानंतर होतो किंवा एक्झर्शन केल्यानंतर होतो. ॲट रेस्ट पेशंट एकदम नॉर्मल असतो. ज्यावेळेस तो बसलेला असतो, त्यावेळेस त्याला कुठल्याही प्रकारचा त्रास नसतो आणि त्यावेळेस ईसीजी हा नॉर्मल येत असतो. त्यामुळे फक्त ईसीजी नॉर्मल आहे म्हणून गाफील राहू नका. आपण वेळोवेळी डॉक्टरांकडे जाऊन आपण जर 40शी पार केलेली असेल आणि डायबिटीज आणि ब्लड प्रेशर आपल्याला असतील घेतलेली कधी होतं. कारण त्यावेळेस आपण पेशंटला चालवतो, पळवतो आणि त्यावेळेस जर ईसीजी मध्ये चेंजेस आले, तर मग डॉक्टर तुम्हाला सांगतात, की बाबा तुमची टेस्ट पॉझिटिव्ह आहे, तर हृदयाला ब्लॉकेज असण्याची संभावना आहे. पण फक्त ॲट रेस्ट ईसीजी करून आपण नॉर्मल होऊ शकत नाही. माझ्याकडे बरेच उदाहरण आहे. प्रॅक्टिसमध्ये माझ्याकडे ज्यावेळेस मी 2015ला सुरुवातीला प्रॅक्टिस चालू केली, तर त्यावेळेस माझ्याकडे एक जवळूनच नाशिक रोडवरनं माझ्याकडे एक पेशंट नाशिकमध्ये आलेले. त्यांच्या जस्ट मुलीचं लग्न झालेलं होतं आणि मुलीचं लग्न झालं, त्या लग्नामध्ये धावपळ करायचे ते. समजा गाद्या उचलणे किंवा थोडं जिना खालीवर चढणे. तर त्यावेळेस त्यांना ती छाती भरून यायची आणि छातीत पेन व्हायचे, पाठ भरून यायची आणि थोडं त्यांना बसायला लागायचं. तर ह्या सिम्प्टम्सनी त्यांनी माझी ओपीडीमध्ये त्यांनी मला दाखवलं. त्यावेळेस मी त्यांना बघितलं. तर त्यावेळेस त्यांचा मी पहिले ईसीजी घेतला. तो एकदम नॉर्मल होता. त्यानंतर मी त्यांचा टुडी इको केला. टुडी इको म्हणजे हार्टची सोनोग्राफी असते. त्यामध्ये आपण हार्टचं पंपिंग, व्हॉल्व्ह वगैरे सगळं चेक करतो. तर तेही त्यांचं नॉर्मल होतं. परंतु त्या पेशंटचे जे लक्षणं होते, ते मात्र एकदम टिपिकल होते अंजायनाचे. तर ते जे लक्षणं होते, तर ते लक्षणं एकदम टिपिकल होते अंजायनाचे आणि मी त्यांना सांगितलं, की तुमचे सिम्प्टम्स हे टिपिकल आहेत. तर मला असं वाटतंय, की तुम्ही 50-100 मीटर चालल्यानंतर जर तुम्हाला अंजायना होतोय, तर तुम्हाला क्रिटिकल ब्लॉकेज असू शकतात. त्यासाठी आपण ॲडमिट करू आणि तुमची अँजिओग्राफी घेऊ. परंतु पेशंटचं असं म्हणणं होतं, की माझा ईसीजी नॉर्मल आहे, माझा टुडी इको नॉर्मल आहे आणि त्यामुळे मला ॲडमिट करण्याची काही गरज वाटत नाहीये. गोळ्या लिहून द्या. मी त्याला सांगितलं, पण पेशंटने इतकं काही फार मनावर घेतलं नाही आणि आमच्याकडे रश फार असल्यामुळे पेशंटनी औषध लिहून पेशंट निघून गेला. त्यानंतर बरोबर 1 ते 1.5 तासानंतर तो पेशंट घरी बाथरूममध्ये कोलॅप्स झाला, एक्सपायर झाला. त्यानंतरून त्याचे रिलेटिव्हचा आम्हाला फोन आला, की बुवा असा-असा आमचा पेशंट घरी झाला आणि त्याने आता जस्ट 2 तासापूर्वी तुम्हाला दाखवलेलं. तर असं कसं झालं? तुम्ही लक्ष दिलं नाही. तर त्यावेळेस मी त्यांना सगळं सांगितलं, की पेशंटचे लक्षणं टिपिकल होते. त्यांना आम्ही ॲडमिट आणि अँजिओग्राफीसाठी भरती होण्याचं सजेस्ट केलेलं होतं. परंतु पेशंटनी सांगितलं, की त्यांचा ईसीजी टुडी इको नॉर्मल आहे. त्यांनी स्वतःच सांगितलं, की माझे 2 रिपोर्ट नॉर्मल आहे, तर मी सध्या ॲडमिट होत नाही. परंतु मी त्यांना सांगितलं, की हे रिपोर्ट नॉर्मल असून सुद्धा पेशंटला हृदयविकाराचा त्रास असू शकतो. कारण यावेळेस पेशंटची ज्यावेळेस 100% रक्तवाहिनी बंद होते, त्याच वेळेस ईसीजीमध्ये हार्ट अटॅकचे लक्षण दिसतात. जोपर्यंत आर्टरी बंद नसते, तोपर्यंत ईसीजी बऱ्यापैकी नॉर्मल असतो इनिशियल स्टेजेसमध्ये. त्यामुळे लक्षणं फार महत्वाची आहेत. लक्षणांना निग्लिजन्स नको करायला. मला असं वाटतं, ज्यावेळेस आपल्याला चेस्ट पेन होतं किंवा अँजायना होतो, ॲट लीस्ट आपण डॉक्टरांकडे प्रायमरी जाऊन
रूल आउट करायला पाहिजे की ते ऍसिडिटीचं पेन आहे, ते गॅस्ट्रायटिस आहे, ते अँजायना आहे. कारण आपण स्वतः कधी ते एक्सपिरियन्स केलेलं नसतं. इव्हन अँजायना बद्दल मी इतकं बोलतो, परंतु स्वतः पर्सनली कोणीच एक्सपिरियन्स केलेलं नसतं. कारण स्वतःला ते कधी झालेलं नसतं. पण एवढं मी नक्की सांगू शकेल की इट इज समथिंग डिफरंट पेन. हे थोडं वेगळं पेन असतं. असं आपल्याला कधी झालेलं नसतं पेन. सेकंड थिंग मी ज्या प्रकारे डिस्क्राईब केलं की छाती एकदम भरून येते. खूप सिव्हिअर पेन, कोणीतरी छातीवर वजन ठेवल्यासारखं वाटतं किंवा छाती दाबल्यासारखं वाटतं. सेकंड त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये कधी-कधी ते घशात ओढल्यासारखं होतं किंवा डावा हात दुखल्यासारखं होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जर रेस्ट घेतली, बसून राहिलो एक 5-10 मिनिटं, की ते पेन ऑटोमॅटिक सबसाईड होतं. आणि सॉर्बिट्रेटची जर गोळी आपण जिभेखाली ठेवली, सॉर्बिट्रेट नावाची गोळी, तर ते पेन कमी होतं. तर याला अँजायना म्हणतात. तर हे पेन फार महत्वाचं आहे. हे पेन जर आपण ओळखायला शिकलो, तर आपण बरेच हार्ट अटॅक प्रिव्हेंट करू शकतो. कारण ह्या स्टेजला आपण जर दवाखान्यात गेलो, तर डॉक्टर आपल्याला पटापट मार्गदर्शन करून, ब्लड टेस्ट करून आणि लवकरात लवकर आपली अँजिओग्राफी करून आपला ब्लॉक 80-90% असतानाच आपल्याला ट्रीटमेंट देऊ शकतात. तर तर या सगळ्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. अँजायना, त्याच्यानंतरून क्रोनिक स्टेबल अँजायना, अनस्टेबल अँजायना आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हृदयविकाराचा मेजर हार्ट अटॅक. आता हृदयविकाराचा ज्यावेळेस मेजर हार्ट अटॅक येतो, त्यावेळेस काय करायला पाहिजे सुरुवातीला? तर अशा वेळेस खूप सिव्हिअर पेन झालं आपल्याला, घरामध्ये आपण असलो, खूप सिव्हिअर पेन होतं आणि बऱ्याच वेळेला ना आपल्याला सुचत नाही. म्हणजे इव्हन मी 2-3 वर्षापूर्वी ज्या बिल्डिंगमध्ये राहत होतो, तर त्या बिल्डिंगमध्ये माझ्या समोरच्या फ्लॅट मधल्या व्यक्तीला हृदयविकाराचा मेजर झटका आला आणि ते सगळे इकडे-तिकडे पळत होते. त्यांच्या समोर मी कार्डिओलॉजिस्ट राहत असून साधं मला म्हणजे मी घरातच होतो आणि रात्रीची वेळ होती 11-12 वाजताची. आणि ते लोकांनी त्याला कुठं न्यायचं, कोण उचलतंय, कोण काय करतंय, प्रायमरी ट्रीटमेंट काहीच नाही. आणि ते तिथून लांब दूरच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जात होते आणि रस्त्यातच पेशंट अरेस्ट होऊन एक्सपायर झाला. मग सकाळी मला कळलं की तिथं सगळी गर्दी वगैरे होती. तर मग मी चौकशी केली काय झालं, तर त्यांना हृदयविकार झटका आला आणि पेशंट एक्सपायर झाला. तर थोडक्यात कसं आहे की आपण थोडंसं हुशारी बाळगली पाहिजे. आपल्या आजूबाजूला डॉक्टर कोण राहतात, आपले मित्रपरिवारांमध्ये डॉक्टर कोण आहेत, त्यांची माहिती ठेवणं, त्यांचे नंबर ठेवणं. त्यानंतर घरामध्ये जर एखाद्या व्यक्तीला डायबिटीज, ब्लड प्रेशर असेल आणि त्यांना जर असं चेस्ट पेन झालं किंवा सिव्हिअर घाम आला, छाती भरून आली, तर अशा वेळेस आपण त्यांच्यासाठी घरामध्ये इकोस्प्रिन नावाची गोळी जर ठेवलेली असेल, इकोस्प्रिन आणि सॉर्बिट्रेट, तर या 2 गोळ्या इमर्जन्सी आपण पेशंटला देऊ शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या घराच्या जवळ जे कुठलं हॉस्पिटल असेल, बऱ्याच वेळेला लोकं काय करतात, त्यांच्या ओळखीचं कोणीतरी असतं, ते पार 20-25 किलोमीटर लांब असतं ते हॉस्पिटल आणि त्याच हॉस्पिटलला जाण्याची ते प्रयत्न करतात. तर याच्यामध्ये दवाखान्यामध्ये पोहोचणं फार महत्वाचं आहे. त्याच्या मागे पण मी कारण सांगतो. कारण हृदयविकाराच्या झटक्यानंतरून सुरुवातीचा जो पहिला अर्धा तास, 1 तास असतो, तर ते सगळी टीम तयार होणं आणि ते सगळं चालू असताना त्यांना अरेस्ट झाला. अरेस्ट झाल्यानंतरून सीपीआर दिला, त्यानंतर शॉक दिले, पेशंट काही बाहेर आला नाही आणि ते गेले. तर मला असं वाटतं, की आपल्या भारतामध्ये बऱ्यापैकी लोकसंख्या आहे. हॉस्पिटलची संख्या पण वाढली आहे. परंतु आपल्याकडे 24/7 वेल इक्विप कॅथ लॅब विथ कार्डिओलॉजिस्ट ऑन कॉल आणि आपले हार्ट अटॅक आल्यानंतर 1 तासात अँजिओप्लास्टी. तर ह्या गोष्टी इतक्या सोप्या नाहीयेत. म्हणजे बऱ्याच वेळेला हार्ट अटॅक आल्यानंतरून काही पेशंट अँजिओग्राफीसाठी इमिडिएटली शिफ्ट होतात. पण अँजिओग्राफी केल्यानंतर त्यांचा डिसिजन होत नाही अँजिओप्लास्टी करायची की नाही करायची. आणि तिथे ते म्हणतात आम्हाला वेळ लागेल, आम्ही विचार करतो. मग अशा वेळेस पेशंटचा अमूल्य वेळ चालला जातो. तर मला असं वाटतं की आपल्या भारतात थोडंसं डिफिकल्ट आहे. त्यामध्ये बऱ्याच गोष्टी येतात. ते फायनान्शियल अडचणी येतात. कारण अँजिओप्लास्टी इमर्जन्सी करणे, तिथं खर्च लागतो. सेकंड थिंग हॉस्पिटल अवेलेबल असणं, कार्डिओलॉजिस्ट तिथे अवेलेबल असणं, या सगळ्या गोष्टी कॉमन माणसासाठी फार डिफिकल्ट आहे. कारण त्याला हार्ट अटॅक आला ही कन्सेप्टच किंवा ते डायग्नोसिसच पेशंटला एक्सेप्ट करायला 1-2 तास चालले जातात. त्यामुळे मला असं वाटतं, की प्रायमरी ट्रीटमेंट करून घेणं अत्यंत गरजेचं आहे. ज्या ठिकाणी आपण जाऊ तिथे आपण इकोस्प्रिन, क्लोपिटॅप या मेडिसिन्स घेऊन शक्य झालं तर हृदयविकारासाठी जे रक्त पातळचे इंजेक्शन दिले जातात, त्याला थ्रोम्बोलायटिक एजंट्स म्हणतात.
त्याचे वेगवेगळे प्रकार असतात. पूर्वी जे वापरायचे ते स्ट्रेप्टोकायनेज वापरायचे. ते थोडंसं चिपर मेडिसिन आहेत आणि आता जरा लेटेस्ट चांगले मेडिसिन अवेलेबल झालेत. पण कॉस्ट त्यांच्या थोड्या महाग असतात. पण ते त्यामुळे बरेचसे फायदे होतात पेशंट्सला. तर ते आपण देऊन आणि सेटल होऊन त्यानंतर मग जर आपण पटकन शिफ्ट झालो कार्डियाक सेटअपला तर ते चांगलं राहील. तर आपण आता थोडंसं हृदयविकाराच्या संदर्भात मी तुम्हाला काही स्लाइड्स शेअर करतो. तर वर्ल्ड हार्ट डे हा सप्टेंबरमध्ये 29 तारखेला दरवर्षी हा वर्ल्ड हार्ट डे साजरा केला जातो. तर हे अॅन्युअल इव्हेंट आहे आणि साधारणतः दरवर्षी 29 सप्टेंबरला करतात आणि द वर्ल्ड हार्ट डे इट इज फाउंडेड बाय वर्ल्ड हार्ट फाउंडेशन. 2000 मध्ये साधारणतः त्यांनी 2000 मध्ये सुरू केलं आणि द वर्ल्ड हार्ट फेडरेशन म्हणजे जी वर्ल्डची हार्टची मोठी संस्था आहे. तर तिने हार्ट डिझिजेसच्या अगेन्स्ट फाईट करण्यासाठी सगळ्यात जगातले जे मेंबर्स आहेत त्यानंतर हार्ट असतं. तर हार्ट डिझिजेस जे होतात, जे आता आपण हार्ट अटॅक बद्दल आपण जे ऐकलं, मी तुम्हाला जे लक्षणं सांगितलेत, जे सिम्प्टम्स सांगितलेत आणि प्रायमरी ट्रीटमेंट काय करायची, तर त्याबद्दल जे मी बोललो, तर त्यामध्ये जे रिस्क फॅक्टर्स आहेत, तर त्यामध्ये हायपरटेन्शन एक महत्वाचं रिस्क फॅक्टर आहे. कोलेस्ट्रॉल लेवल जास्त वाढलेले असणं. तिसरं डायबिटीज त्याच्यानंतर होमोसिस्टिन लेवल्स वाढतात. काही लोकांमध्ये ओबेसिटी असते. आणि सगळ्यात महत्वाचं जर तुम्ही एक्सरसाइज करत नसाल, त्या लोकांमध्ये सुद्धा हार्ट अटॅक येण्याची रिस्क जास्त असते. त्यानंतरून जेनेटिक रिस्क असते. म्हणजे ज्या घरांमध्ये समजा आईला, वडिलांना किंवा आजोबांना हार्ट अटॅक येऊन गेलेला असेल, तर त्या फॅमिलीमध्ये एक जेनेटिक रिस्क पण काही प्रमाणामध्ये आढळते. त्यानंतर लाईफस्टाईल मी जे सांगितलं, त्यामध्ये जर करत नसाल, तर त्यांनाही हार्ट अटॅकची रिस्क असते. डाएटचं पण त्या संदर्भातच आहे. तर तुम्ही सॉल्ट, शुगर आणि फॅट रिच डाएट घेत असाल, तर त्या लोकांचाही हार्ट अटॅक येण्याची रिस्क जास्त असते. तर आता हार्ट डिझिजेस बद्दल आपण बोललो, तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे करोनरी हार्ट डिझीज. आपण जे आतापर्यंत बोललो हार्ट अटॅक, तो म्हणजे करोनरी हार्ट डिझीज, ज्याच्यामध्ये हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस डेव्हलप होतात. दुसरा जो हार्टचा आजार आहे तो म्हणजे अरिथमिया. त्याच्यामध्ये ठोके कमी पडणं, ठोके वाढणं, ठोके इरेग्युलर होणं. आणि तिसरा जो हार्टचा आजार आहे तो हार्ट फेल्युअर. हार्ट फेल्युअर म्हणजे हार्टचे जे मसल्स आहेत ते वीक होतात आणि हृदयाची जी पंपिंगची कार्यक्षमता असते, जी नॉर्मली 65% असते, ती कमी होऊन जाते. 30%, 20%, 25% अशी होते आणि मग हृदय कमजोर होतं आणि मग फुफ्फुसांमध्ये पाणी जमा होऊन सारखा दम लागत राहतो. त्यानंतर हार्टच्या व्हाल्वचे पण काही आजार असतात. त्यामध्ये आपल्या भारतामध्ये बऱ्याच लोकांना हृदयाच्या व्हाल्वचे त्रास आहेत. कारण आपल्या भारतामध्ये सर्दी खोकला हा कॉमन आजार आहे आणि त्यामध्ये सांधेवाताचा आजार होऊन हृदयाच्या ज्या व्हाल्व असतात ते बारीक होऊन जातात.
तर ते आजार, त्यानंतर कार्डिओमायोपॅथी म्हणजे हार्टचे मसल्स वीक होणं, त्यानंतरून काही लोकांमध्ये हृदयाभोवती पाणी जमा होतं, त्याला पेरिकार्डियल इफ्युजन म्हणतात. त्यानंतर काही लोकांमध्ये बरेच ऑर्टिक वाल्वचे आजार असतात, काहींचे वेसलचे आजार असतात. तर हे बरेच आजार असतात. तर सगळ्यात महत्वाचं आहे हाऊ टू प्रिव्हेंट कार्डिओव्हॅस्क्युलर डिझिजेस. तर आपण हे प्रिव्हेंट कसं करू शकतो? तर सगळ्यात महत्वाचं आहे ब्लड प्रेशर चेक करणं फार महत्वाचं आहे. म्हणजे आपल्याला आश्चर्य वाटेल, की जर आपण कुठलेही 100 लोक पकडले रस्त्यावरचे आणि त्यांचे जर ब्लड प्रेशर चेक केले, तर साधारणतः 50 ते 60% लोकांचा ब्लड प्रेशर हा वाढलेला असेल. त्यांना माहिती नसलेल्या 100 लोकांचा मी सांगतोय. इतका जास्त ब्लड प्रेशरचं तर ब्लड प्रेशर चेक करणं फार गरजेचं आहे. कारण बऱ्याच वेळेला स्क्रीनिंग केल्यानंतर आपल्याला ब्लड प्रेशर व्हॅल्यू ज्या कळतात की ह्या जास्त आहे. त्यामुळे स्क्रीनिंग फार महत्वाचं आहे. मी तर म्हणेल की आता जसं कोरोनामुळे प्रत्येक जण आपल्या घरामध्ये एक पल्स ऑक्सिमीटर ठेवतो ऑक्सिजन मोजायसाठी. तर प्रत्येक फॅमिलीमध्ये एक ब्लड प्रेशरचं अपॅरेटस, डिजिटल अपॅरेटस असणं गरजेचं आहे. एक ग्लुकोमीटर म्हणजे शुगर मोजण्याचं मशीन असणं गरजेचं आहे आणि ते ताप येणारं ताप मोजण्यासाठी थर्मामीटर ते असणं पण गरजेचं आहे. तर हाय ब्लड प्रेशर इज समटाईम कॉल्ड अ सायलेंट किलर. कारण बऱ्याच वेळेला काय होतं की ब्लड प्रेशर खूप जास्त वाढला तरच लक्षणं येतात. साधारणतः 180-100, 190-100 पेशंटला इतके लक्षणं काहीच नसतात आणि मग पेशंटला वाटतं की मला काहीच त्रास होत नाही, मग मी गोळ्या का घेऊ? तर थोडक्यात काय आहे की ब्लड प्रेशर हा मोजला गेला पाहिजे. जास्त असेल तर त्याला नियंत्रित केलं गेलं पाहिजे. कारण जास्त ब्लड प्रेशर खूप काळ जर जास्त राहिला, तर त्यामुळे आपल्या किडनीला, ब्रेनला आणि हृदयाला इजा पोहोचू शकते. त्यामुळे ब्लड प्रेशर फार महत्वाचं आहे. त्यानंतर डायबिटीज हाय हार्ट डिसीजेस आणि स्ट्रोक ते डायबिटीजमध्ये पॅरालिसिस आणि हृदयविकाराचा झटका हे फार कॉमन आहे. त्यामुळे डायबिटीज कंट्रोल करणं फार महत्वाचं आहे. डायबिटीज आपला बऱ्याच वेळेला काय असतं, की डायबिटीज माहिती असतो, पण आम्हाला इतका त्रास होत नाही, आम्ही औषधं घेत नाही किंवा घेतले तरी माझी शुगर 200 राहते, माझी शुगर 250 राहते. मला काही त्रास होत नाही, तर मी गोळी का वाढवू? मी का दुसऱ्या गोळ्या घेऊ? मी का कंट्रोल ठेवू? परंतु डायबिटीजचा त्रास पहिले 5-10 वर्ष काही होतच नाही. खरा डायबिटीजचा जो त्रास होतो तो 10 वर्षानंतर होतो. त्यामध्ये तुम्हाला तुमचा डोळ्याचा जो पडदा असतो तो खराब होणं, किडन्या निकामी होणं किंवा पॅरालिसिस झटका होणं किंवा हृदयविकाराचा झटका होणं, तर हे घटना घडू शकतात. तर थोडक्यात मला असंच म्हणायचंय, की डायबिटीजचा हा त्रास 5-10 वर्षानंतर होतो. त्यामुळे डायबिटीज पहिले 5-10 वर्ष कंट्रोल नसेल तर तुम्हाला नंतर त्याचे रिझल्ट दिसतात. त्यामुळं माझी शुगर 200 आणि 250 राहते, त्यामुळे मला त्रास नाही हे चुकीचं आहे. आपण आपल्या शुगर नियंत्रित ठेवल्या पाहिजे. वेळोवेळी फास्टिंग, त्याच्यानंतर जेवल्यानंतरची 2 तासाची शुगर आणि 3 महिन्याची एव्हरेज शुगर असते ती ह्या चेक करून एकदम नियंत्रित पाहिजे ते रिपोर्ट्स. आणि नसतील तर तुमच्या डॉक्टरांशी तुम्ही कन्सल्ट करा. डॉक्टरांच्या मेडिसिनमध्ये काही फॉल्ट आहे का? तुमच्या डाएटमध्ये काही फॉल्ट आहे का? तुमच्या एक्सरसाइजमध्ये काही फॉल्ट आहे का? कारण वेळोवेळी आपण आपण कुठे चुकतोय? डॉक्टर चुकतायत औषध देण्यामध्ये, का माझा डाएट चुकतोय, का माझा एक्सरसाइज चुकतोय? तिन्हींची सांगड घालून तुम्ही तुमच्या शुगर्स या नियंत्रित ठेवल्या पाहिजे. त्यानंतरून तुमचं वेट सगळ्यात महत्वाचं आहे वेट. आपण बघाल तर भारतामध्ये जो सेंट्रल ओबेसिटी आहे, ॲब्डॉमिनल ओबेसिटी ती फार कॉमन आहे. तर तुम्ही बघाल तर बऱ्यापैकी लोकं हे ओव्हरवेट असतात. त्यांचा बीएमआय हा बऱ्यापैकी 25च्या अबोव्ह असतो आणि बऱ्याच लोकांना तर आपलं वेट पण माहिती नसतं किती आहे. तर मला असं वाटतं, की आपलं वेट नियंत्रित करणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि वेटसाठी मी सांगेल, की तुम्ही तुमचं वेटचं एक तुमच्या वयानुरूप किंवा तुमच्या हाईटनुसार वयानुरूप तर काही वेट नसतं. वेट हे हाईटनुसार असतं. तर तुमच्या उंचीनुसार तुमचं वेटची एक व्हॅल्यू असते. तुम्ही जर ऑनलाईन किंवा नेटवर टाकलं, की फॉर 5-9 इंचसाठी किती वेट हवं, तर तुम्हाला त्याची लोअर आणि अप्पर रेंज येते. तर त्यामध्ये आपलं वेट राहील याच्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. कारण वेट वाढवणं फार सोपं आहे. पण वेट कमी करणं इट्स इट्स व्हेरी टफ जॉब. खूप रिस्की किंवा खूप हार्ड जॉब आहे तो. तर मला असं वाटतं, की आपण आपलं वेट नियंत्रित ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. त्याचा एक रेकॉर्ड ठेवा.
एक 15 दिवसातनं महिन्यातनं आपलं वेट काउंट करा आणि आपलं वेट जर वाढत असेल तर कुठेतरी आपला डाएट चुकतोय किंवा आपला एक्सरसाइज मध्ये आपण कमी पडतोय या गोष्टी ठेवा. काय राहतं की छोट्या छोट्या गोष्टी असतात. आपण 4 महिन्यातनं 6 महिन्यातनं डॉक्टरांकडे जाणार आणि एकदा वेट करणार तर ते चुकीचं आहे. आपण आपल्या घरी एक वेट मशीन पण ठेवलं पाहिजे. डिजिटल वेट काटा आणि त्याच्यावर ठेवून आणि त्याची एक डायरी मेंटेन केली पाहिजे. आणि मी तर सांगेल की जितके पण ब्लड रिपोर्ट्स, जितक्या पण आपल्या डॉक्टरांच्या फाईल्स असतील, तर त्याचं एक आपण आपलं एक एक्सेल शीट बनवलं पाहिजे. प्रत्येक रुग्णांनी बनवलं पाहिजे. कारण पेशंटकडे गेलं ना, ते डॉक्टरांकडे अशा 10-20 फायली टाकतात आणि तुम्हालाही माहिती आहे डॉक्टरांकडे इतकी गर्दी असते, डॉक्टरांकडे इतके पेशंट असतात, त्यांना इतका वेळही नसतो. जर आपण आपले सगळे रिपोर्ट्स छानपैकी मांडून नेले, की ह्या तारखेला माझं कोलेस्टेरॉल इतकं होतं, नंतर इतकं झालं, इतकं झालं, इतकं झालं, ह्या वेळेस माझं वाढलं, ह्या वेळेस माझं कमी झालं, ह्या मेडिसिन घेतल्यावर असं झालं. जर तुम्ही डॉक्टरांकडे जर हा असा डाटा घेऊन गेला ना, तर डॉक्टरांना फार सोपं पडेल आणि तुम्हाला स्वतःला सुद्धा असेसमेंट कळते, की मला काय होतंय, माझं वजन वाढतंय, माझं डायबिटीज कंट्रोलमध्ये येतोय, माझा कोलेस्टेरॉल वाढत चाललंय, ह्या गोष्टी तुम्हाला कळतील. तर आपणच आपलं डॉक्टर बनणं फार महत्वाचं आहे. तर वेट कंट्रोल ठेवणं फार डिफिकल्ट आहे आणि पण तो इज अ टफ जॉब. त्यानंतर डाएटमध्ये बऱ्याच वेळेला फार कन्फ्युजन असतं, की आजकाल वेगवेगळ्या टाइपचे डाएट्स आपण ऐकतो. हा डाएट, तो डाएट, मी 2च वेळा खातो, मी 1च वेळा खातो, मी उपाशी राहतो. तर मला असं वाटतं, की भूक लागली की आपण खावं. दॅट इज बेस्ट. परंतु ज्यावेळेस आपण खाणार आहे, तर त्यावेळेस तुम्ही सकाळी साधारणतः ब्रेकफास्ट करणं अत्यंत गरजेचं आहे. ब्रेकफास्टमध्ये शक्यतो तुम्ही एक मल्टीग्रेनचं थालीपीठ खाल्लं तर अतिउत्तम. त्यानंतरून तुम्ही तुमच्या डाएटमध्ये बऱ्यापैकी व्हेजिटेबल्स हव्यात किंवा तुम्ही ब्रोकोली घेऊ शकता किंवा कोबी हे थोडंसं फायबरसाठी फार महत्वाचं आहे. तर तुमच्या डाएटमध्ये एक थालीपीठ असेल मल्टीग्रेनचं तर ते त्यानंतरून मी सांगेल की तुम्ही एखादं फ्रूट घेतलं ब्रेकफास्टमध्ये तर ते एक चांगलं राहील आणि थोडंसं कोबी म्हणा किंवा ब्रोकोली वेगवेगळे थोडंसं तर त्याच्यामधनं तुम्हाला फायबर्स भेटतील. आणि जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर उकडलेलं आणि येलो काढून अंडे खाऊ शकता तुम्ही किंवा तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर सोयाबीनचं घेऊ शकता. हे मी तुम्हाला जस्ट एक एक्झाम्पल ऑफ वन डे सांगतोय. रोज-रोज तेच खायला पाहिजे असं नाहीये. यू कॅन चेंज डेली. परंतु त्याच्यामध्ये मग तुम्ही ओट्स खाऊ शकतात व्हेजिटेरियन असाल तर. तर बऱ्यापैकी ब्रेकफास्ट व्यवस्थित पाहिजे. नंतर दुपारचं तुमचं जे लंच असतं, तर तुमचा कामाचं तरीका बघून तुम्ही ते लंच ठरवलं पाहिजे. बऱ्याच वेळेला काय होतं, की आपण एकदम सेडेंटरी असतो. जाऊन दुकानात बसतो किंवा एका खुर्चीवर बसतो आणि दुपारी मस्तपैकी 3-4 पोळ्या खाणार, भात खाणार, तर ते चालणार नाही ना. त्यामुळे तर वजन वाढणार. त्यामुळे आपण आपलं दुपारचं जे जेवण आहे ते आपल्या कामाच्या स्वरूपानुसार आपला डाएट ठरवला पाहिजे. आपलं लाईट जॉब असेल, जास्त मेहनतीचं काम नसेल, तर साधारणतः 1-1.5 चपाती, भाजी वगैरे या गोष्टी खाणं अत्यंत गरजेचं आहे. शक्यतो स्वीट्स टाळले पाहिजे. त्याच्यानंतरून जे रेड मीट आहे किंवा डेअरी प्रॉडक्ट्स आहे, ते बऱ्यापैकी किंवा बेक फूड्स असतं ते सगळं टाळलं पाहिजे. तर म्हणजे डाएट पण फार महत्वाचं आहे. तर डाएटवरही थोडं लक्ष देणं गरजेचं आहे. त्यानंतर एक्सरसाइज येस, रेग्युलर एक्सरसाइज. सध्या आता एक्सरसाइज तुम्हाला आता कोव्हिडमध्ये सगळेजण म्हणतात, की इम्युनिटी चांगली पाहिजे. इम्युनिटी जर चांगली असेल तर तुम्हाला कोव्हिडचा इतका धोका नाहीये. पण हे इम्युनिटी म्हणजे नक्की काय असतं आणि ती कशी वाढवतात? तर या संदर्भात थोडं मार्गदर्शन करतो. आपली इम्युनिटी जी आपली वाढते, तर आपल्या शरीरामध्ये आपण जे पण दिवसभरामध्ये आपला जो मेटाबॉलिझम चालतो किंवा आपल्या ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या क्रिया चालतात, तर त्याच्यामधनं बऱ्यापैकी बॉडीच्या केमिकल रिएक्शन्स होतात आणि त्याच्यामधनं बऱ्यापैकी रॅडिकल्स जनरेट होतात वेगवेगळे. तर त्या रॅडिकल्सनी बऱ्यापैकी शरीराची हानी पण होत असते. तर त्या हानीला प्रिव्हेंट करण्यासाठी आपल्याला काही अँटीऑक्सिडंट्स लागत राहतात. त्याच्यामध्ये खूप अँटीऑक्सिडंट्स असतात वेगवेगळ्या प्रकारचे. त्यामध्ये व्हिटॅमिन सी येतं, व्हिटॅमिन ई येतं, व्हिटॅमिन ए येतं, डी येतं, ओमेगा फॅटी ॲसिड्स येतात. बऱ्यापैकी भरपूर काय-काय असतं. आणि हे सगळ्यांचं त्याच्यानंतरून हे बऱ्यापैकी आपला डाएट याच्यामध्ये डिफिशियंट असतो. कारण आपण काही रोज वेगवेगळ्या प्रकारचे फळं खात नाही, वेगवेगळ्या कलरचे फळं खात नाही. आपण रोज संत्री खाऊ शकत नाही.
तर त्यामुळे आपल्याला कधी कधी थोडी सप्लिमेंटची गरज असते. आजकाल तुम्ही बघा, आता प्रत्येक जण व्हिटॅमिन सी खातो. म्हणजे आजच खायची गरज आहे का व्हिटॅमिन सी? आजच सगळ्यांची व्हिटॅमिन सी कमी झालं आणि त्यामुळे म्हणजे व्हिटॅमिन सीचे सप्लिमेंट्स किंवा डाएट मधनं व्हिटॅमिन सी कसं जाईल, म्हणजे आवळ्यातनं म्हणा किंवा संत्रीतनं म्हणा. पण ज्यावेळेस सीझनल असेल तर त्यावेळेस आपण ते फळं इन्क्लूड केले पाहिजे व्हिटॅमिन सीच्या मात्रेसाठी. त्यानंतरून बऱ्याच वेळेला वेगवेगळ्या प्रकारचे फळांचं हे केल्यानंतर म्हणजे डाएटने आपण आपली इम्युनिटी वाढवू शकतो. सेकंड, इम्युनिटी वाढवण्यासाठी तुम्हाला एक्सरसाइज केला तर तुमच्या शरीरातली इम्युनिटी वाढू शकते. कारण त्यांनी तुमचं ब्लड प्रेशर, डायबिटीज आणि कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये येतं. आणि तर एक्सरसाइज किती करायचा? तर एक्सरसाइज डिपेंड्स आहे तुमच्यावर. तुमचं एज किती आहे आणि तुम्हाला कुठल्या प्रकारचे आजार आहेत त्यानुसार तुमचं एक्सरसाइज. पण साधारणतः एक 30 ते 40 मिनिटं मॉडरेट इंटेन्सिटीचा एक्सरसाइज करायला पाहिजे. साधारणतः मी सांगेल की एक साधारण 30 ते 35 मिनिटं थोडं ब्रिस्क वॉकिंग करायला पाहिजे. जेणेकरून आपल्याला थोडा घाम आला पाहिजे लाईट. काय होतं बऱ्याच वेळेला लोकं चालतात पण ते गप्पा मारत आणि इतकं हळू चालतात, इकडं बघ, तिकडं बघ. त्यांनी ना घाम येतो ना त्यांचा एक्सरसाइज होतो. तर मला असं वाटतं चालताना एका स्पीडमध्ये कंटिन्यूअस चाललं पाहिजे आणि आपल्याला साधारणतः थोडा घाम आला पाहिजे. तर ते चालणं इज ओके. 30-35 मिनिटं किंवा 40 मिनिटं तुम्ही तुमच्या एक्सरसाइज ठरवू शकता. त्यानंतर सॉल्ट फार महत्वाचं आहे. आपल्या डाएटमध्ये सोडियम म्हणजे बऱ्याच लोकांना वरतून मीठ घेण्याची फार सवय असते. तर 80% जे सॉल्ट इंटेक येतो आपल्या वेगळ्या फूडमधनं येतो. चीज, सॉस, वेगळे आपले प्रिझर्व्ह फ्रुट्स. त्यामुळे जितकं टाळता येईल तेवढं सॉल्ट तुमच्या डाएटमध्ये तुम्ही टाळा, कमी प्रमाणात करा. कारण बरेचसं सॉल्ट वेगवेगळ्या ऑर्गनायझेशननी सांगितलं की सॉल्टचा इंटेक तुम्ही पर डे एकदम कमी ठेवा. त्यानंतरून तंबाखूच्या बाबतीत सांगू शकतो, अव्हॉइड द यूज ऑफ तंबाखू. सगळ्यांना माहिती आहे कारण त्या तंबाखूच्या पॅकेटवरच लिहिलेलं असतं, की त्याच्याने कॅन्सर होतो, त्याच्याने स्मोकिंग होतं. पण मग ते कसं असतं मग तर ते ज्याला झाला त्याला झाला, आम्हाला नाही होणार असं असतं. तसं नसतं ते. ज्यावेळेस वेळ येते ना, ज्यावेळेस तुम्ही तो पेशंट बघतात, त्यावेळेस त्या पेशंटसाठी विचारा, की तंबाखू म्हणजे काय असतं? ज्याला होतो त्याला. त्यामुळे मला असं वाटतं, की तंबाखू पासून आपण जितकं वाचता येईल तितकं वाचलं पाहिजे. त्याचे वेगवेगळ्या तंबाखू सोडण्यासाठीचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्याच्या काही मेडिसिन्स येतात. तुमच्या डॉक्टरांचं काउन्सिलिंग करू शकतात आणि तुम्हाला तुमचं हार्ट आणि तुमचं हे व्यवस्थित चांगलं राखू शकता. तर तंबाखूचं व्यसन लागायलाच नको आणि लागलं असेल तर ते कसं आपल्याला सोडता येईल त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करणं गरजेचं आहे. अजून एक महत्वाचा फॅक्टर सांगतोय स्ट्रेस. म्हणजे आत्ताच्या घडीला सध्या हे जितकं मी काय बोललो त्यामध्ये याचा फार महत्वाचा रोल आहे स्ट्रेसचा. तर स्ट्रेसमुळं मेडिकली प्रूव्हन स्ट्रेसनी इतके आजार होतात जितके मी मांडले तुमच्या पुढे. हार्ट डिसीज, पॅरालिसिस, बीपी, डिप्रेशन, मायग्रेन, डायबिटीज, ॲलर्जी, ओव्हर ईटिंग, स्किन प्रॉब्लेम, सेक्स प्रॉब्लेम, इन्सोम्निया, झोप न येणं, किडनी इतके सारे प्रॉब्लेम्स ताणतणावामुळे येतात. तर हे प्रिव्हेंट करायचं असेल तर पहिले तुम्हाला तुमच्या सिच्युएशन्स काय याच्यामध्ये स्ट्रेसफुल इव्हेंट्स काय आहे, ते कसे आयडेंटिफाय करायचे. त्याच्यानंतर स्ट्रेसचा मेकॅनिझम काय आहे, स्ट्रेस ऑफिस लेव्हलला आहे, फायनान्शियल लेव्हलला आहे, जॉब लेव्हलला आहे, का कसल्या लेव्हलला आहे ते पहिले तुम्ही फाइंड आउट करा. त्याच्यानंतर ते रिलीव्ह करण्यासाठी तुम्ही वेगवेगळे प्रकार करू शकता. तुम्ही काही थेरपी करू शकता, योगा, मेडिटेशन करू शकता. काही चांगले पुस्तकं वाचू शकतात. लाफ्टर इज अ व्हेरी गुड स्ट्रेस रिलीव्हर. तुम्ही जास्त हसले तर तुमचं बीपी नॉर्मल राहू शकतो. हृदयाचे आणि अजून महत्वाचं मी सांगू इच्छितो आणि ते म्हणजे इनफ स्लीप. आज आपल्याकडे इतका ओव्हरटाईम लोकं की त्यांनी तुमचं झोपेची मात्रा जी आहे, साधारणतः मी तर सांगेल की 8 तास झोप पाहिजे. कमीत कमी 8 तास डेली नाईटमध्ये साउंड स्लीप पाहिजे. तुम्ही कॅफेनचं कन्झम्पशन कमी केलं तर ते ऑटोमॅटिकच होतं. त्यानंतर स्लीप तुम्ही एकाच टायमाला रेग्युलर तुमचं सायकल करायला पाहिजे. साधारणतः 10 वाजता मी झोपेल किंवा 10:30 ला मी झोपेल. तर तुम्ही जर
डेली एका टायमाला झोपायला गेले ना तर तुमचं स्लीप वेक सायकल आहे ना एकदम रेग्युलराईज होतं आणि त्यामुळे तुमचं बरंच बॉडीची एक सायकल मेंटेन होतं. एक्झरसाइज जर केला तर तुमचं सेरोटोनिन लेवल वाढतात. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही शक्यतो बेड मधून कधीच बेड जिथं असेल तुमचा झोपायचा बेड तिथे तुमचं शक्यतो टीव्ही, लॅपटॉप जे स्क्रीन असतात ते शक्यतो तुमच्या बेडरूम मध्ये नसावेत. हे फार महत्वाचं आहे. कारण त्यामुळे मग तुमच्या झोपेवर त्याचा परिणाम होतो. लोक झोपता झोपता टीव्ही बघतात तर ते फार चुकीचं आहे. तुमची जी बेडरूम आहे किंवा जी झोपेची खोली आहे ती पूर्ण एकदम साऊंड शांत असावी. तिकडे कुठलाही स्क्रीन नसावा आणि 7 ते 8 तास एकदम शांत झोप लागली पाहिजे. त्यानंतर अल्कोहोल इज इन मॉडरेट जनरली इज नॉट हार्मफुल असं म्हणतात कमी डोस मध्ये वगैरे ते हृदयासाठी चांगले वगैरे. परंतु एक आपल्या एन्व्हायरमेंट मध्ये भारतामध्ये जे इट इज अ हॉट क्लायमेट एन्व्हायरमेंट तर शक्यतो अल्कोहोल सेवन टाळावे किंवा जर असेल तर ते एकदम त्याचं लिमिट असावं 1 ड्रिंक पर्यंत. त्यानंतर मेडिकेशन आणि कन्सल्टेशन. जर आपल्याला डायबिटीज आणि ब्लड प्रेशर असेल तर त्याचे रेग्युलर मेडिकेशन घेतले गेले पाहिजे. त्याचा रेग्युलर फॉलोअप घेतला पाहिजे तुमच्या डॉक्टरांबरोबर. सध्या आता कोविडमध्ये बऱ्याच वेळेला डॉक्टरांकडे कन्सल्ट करणं थोडं जोखमीचं काम असू शकतं. पण अशा वेळेस आपण आपले सिम्पटम्स निग्लेक्ट नको करायला. आपले शुगर्स, आपले ब्लड प्रेशर निग्लेक्ट न करता तुमचा जो कन्सर्न फिजिशियन असेल किंवा कन्सर्न डॉक्टर असेल कार्डिओलॉजिस्ट त्याच्याशी तुम्ही व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुमचे रिपोर्ट्स वगैरे सगळे शेअर करून तुमच्या मेडिकेशन मध्ये जर काही चेंजेस असतील तर ते करून घेणं अत्यंत गरजेचं आहे. उगीच कोविड आहे म्हणून मी या वर्षी काहीच चेक करणार नाही असं करू नका. तर हे सगळं झाल्यानंतरून मला वाटतं मी इथं थांबतो आणि आपण काही प्रश्न असतील तुमचे काही उत्तर असतील तर ते मी मला तुमच्या प्रश्नांची उत्तर देणं मला आवडेल. तर तुम्ही मला विचारा वेगवेगळ्या प्रकारचे. हॅलो डॉक्टर साहेब. येस. हॅलो. हॅलो, हा बोला ना. माझा प्रश्न असा आहे डॉक्टर साहेब. आवाज येतोय ना माझा? येतोय, बोला. बोला ना. डॉक्टर साहेब, आमच्या इथे एंजिओग्राफी केल्यानंतर त्या डॉक्टरांनी म्हणजे एका पेशंटला त्रास झाला, त्या डॉक्टरांनी एंजिओग्राफी केली आणि त्याची डीव्हीडी त्यांनी दिली आणि त्या फॅमिली मेंबर्सचं म्हणणं असं होतं की हायर सेंटरला जाऊन त्यांना एंजिओप्लास्टी करायची. परंतु त्या हायर सेंटरला गेल्यानंतर त्या ठिकाणी डॉक्टरांनी इथल्या त्या एंजिओग्राफीची जी डीव्हीडी होती ती ऍक्सेप्ट केली नाही. त्यांनी सांगितलं की आम्ही आमच्या सेंटरला परत एंजिओग्राफी करू. तर अशा वेळी जे सर्वसाधारण लोक असतात किंवा ज्यांची पेइंग कॅपॅसिटी नसते त्या लोकांना थोडस अडचणीत होतं. तर माझी तुम्हाला एक सूचना म्हणा किंवा रिक्वेस्ट म्हणा किंवा जो अनुभव आहे तुम्ही शेअर केलाय की तुमची कार्डियक असोसिएशन जी असेल ना त्याच्यात दुसऱ्या सेंटरची जर कधी डीव्हीडी असली तर ती ऍक्सेप्ट व्हावी अशी आमची एक माफक अपेक्षा तुमच्या कार्डिओलॉजिस्ट डिपार्टमेंटकडे. नाही, शक्यतो 99% अँजिओग्राफीची जर सीडी असेल तर त्यामधनं आपल्याला पैकी हृदयाच्या ब्लॉकेजची कल्पना येते. जर समजा अँजिओग्राफी करतानाचे काही शूट्स कमी प्रमाणात घेतलेले असतील आणि एखाद्या वेळेस जो ब्लॉक असेल तो व्यवस्थित दिसत नसेल जिथं कुठे अँजिओग्राफी झाली असेल तर त्यावेळेस डॉक्टर एखाद्या वेळेस म्हणू शकतात की आपल्याला कन्फर्म करावं लागेल. 99% ऍक्सेप्टच नाही केली सर. असं त्यांनी सांगितलं की आम्ही आमच्या सेंटरचीच ऍक्सेप्ट करू. असं नसतं ते. काही कन्फ्युजन असेल तो वेगळं काही घडलं असेल असं शक्यतो होत नाही. कारण आम्ही रोज करतो माझ्याकडे वेगवेगळ्या वेगवेगळ्या सीडी घेऊन लोक येतात. म्हणजे असं जर झालं तर मग ओपिनियन घ्यायला गेल्यानंतर प्रत्येक डॉक्टर म्हणेल मी अँजिओग्राफी करून बघेल तर ते आपल्याला चुकीचं होईल. ऍक्च्युली काय सर मी जो अनुभव घेतलाय ना किंवा जो अनुभव झाला तो मी तुमच्यासोबत शेअर केला. शंका होती म्हणून माझं मी निरसन करून घेतलं. एक्सपिरियन्सेस असते. हो. पण शक्यतो ती सीडी चालते. म्हणजे एक सीडी दुसऱ्या कुठल्याही सेंटरला नेऊन आपण दाखवू शकतो आणि आपण त्याच्याबद्दल त्या डॉक्टरांचं ओपिनियन घेऊ शकतो. ओके, थँक्यू सर. येस सर. ते स्क्रीन शेअर स्टॉप करून घ्या म्हणजे मग आपल्याकडे गॅलरीत दिसेल सर. ओके ओके, थँक्यू. डॉक्टर साहेब. हा, विजय पोपळे बोलतो मी. हॅलो. हो नमस्कार. बोला. नमस्कार, बोला. डॉक्टर साहेब, जागतिक हृदय याच्यात तुम्हाला शुभेच्छा. तुमच्यासारखे हृदयरोग तज्ञ
खूप पाहिजे तसं शॉर्टेज आहे. आणि तुमचं म्हणणं होतं की जो लेट जो होतोय, ऍक्च्युली आता मालेगावला समजा मला तर काही झालं तर माझ्या घरच्यांनी मला कुठे तातडीने न्यायचं हा प्रॉब्लेम आहे. तुम्ही जो एकदम मुद्दा उपस्थित केला, यासाठी मला असं वाटतं की प्रत्येक गावाचे हृदयरोग जे डॉक्टर्स आहेत, तज्ञांची एक यादी आपण कुठेतरी नेहमी आपण प्रसिद्ध केली पाहिजे. त्यांच्यातले जे स्पेशल कॅटेगरी असेल म्हणजे जिथे एंजिओग्राफी करणारे, त्यानंतर फक्त थोरॅसिक सर्जन्स असतील, आपल्या जिल्ह्यामध्ये असतील, याच्या संबंधीची थोडी विस्तृत माहिती जर न्यूज मध्ये किंवा याच्यामध्ये जर आपण कुठे देत गेला तर मला वाटतं त्याचं अवेअरनेस या दिनानिमित्त जास्त चांगला होईल. आणि मला वाटतं ते लोकांना खूप कळत नाही खरं की आता नेमकं ह्या सिच्युएशनला कुठे नेलं पाहिजे ताबडतोब. हे म्हणजे जे आता जे मृत्यू होतात आहे ना, हा लॅक ऑफ नॉलेज असेल किंवा लॅक ऑफ डॉक्टर्स असतील त्याच्यामुळे होतात ते असं मला वाटतं. हो, एकदम तर त्याला बरोबर. काहीतरी आपण सगळे मिळून केलं पाहिजे. रोटरी असेल, आपण असं IMA असेल, या सगळे मिळून चांगल्यापैकी याच्या पैसे हे केले. चांगले लोक जातात आहे आपल्यातून. येस, येस. IMA ची तशी एक टेलिफोन डायरेक्टरी असते. ती प्रत्येक IMA जिल्ह्यातनं एक पब्लिश करत असते. तर तिची एक प्रत आपल्याकडे अवेलेबल राहिली तर आपल्याला डॉक्टरांचे नंबर त्याच्यातनं कळतात की कुठे कुठे आहे. आणि शक्यतो प्रायमरी ट्रीटमेंट आपण आपल्या लोकल आपला एक घरातला एक डॉक्टर पाहिजे, म्हणजे जो आपला प्रायमरी फिजिशियन आहे, नेहमी आपण ज्याच्याकडे चेकअप करतो, तर त्यांची आपल्याकडे नंबर हवा. म्हणजे कसं आहे की पहिले त्याच्याकडे जाऊन आणि मग पुढचा गाईडन्स आपण जनरली त्यांच्या सल्ल्यानेच घेतो ना. तर प्रायमरी आपण तिकडे, कारण काय होतं बऱ्याच वेळेला तुम्ही आता मालेगावला आहे, समजा तुम्हाला छातीत दुखलं, तुम्ही इकडे जरी फोन केला पण तुम्हाला झालंय काय एक्झॅक्टली हे इतक्या लांबून कळणार नाही. तुम्ही ECG केला, तो सेंड केला तर आपल्याला कळेल हा मेजर हार्ट अटॅक आहे, तुम्ही शिफ्ट व्हा, बरोबर की नाही. तर थोडक्यात आपल्याला एक आपला प्रायमरी डॉक्टर हवा. आणि प्रायमरी डॉक्टरच्या नंतरून मग आपण वेगवेगळ्या ब्रँचचे आपल्याला स्पेशालिस्ट डॉक्टर असतात, नाशिकमध्ये भरपूर आहेत. मग आपण आपल्या सोयीनी ओळखीनी आणि जिथं कुठं आपल्याला चांगले आपले रेफरन्स मिळालेला आहे, आपल्याला 4 नातेवाईकांकडनं 4 मित्रांकडनं, तर अशा डॉक्टरांच्या आपण टच मध्ये राहणं गरजेचं आहे. धन्यवाद डॉक्टर साहेब. धन्यवाद. डॉक्टर साहेब, वयाच्या बाबतीत कुंदन चव्हाण बोलतोय. वयाच्या Yes. बाबतीत असं काही सिव्हिअरनेस असतं का बाबा? कारण 60 बरेच पेशंटला थोडासा चान्स मिळत असतो, परंतु 40 किंवा त्याच्या बिलो असले तर ह्या पेशंट तत्काळ त्यांना हार्ट अटॅक आल्याबरोबर डेथ होते असं जनरली बघितलं. असं काही हृदयामध्ये काही असं फंक्शन तयार होतं की जनरली थोडासा चान्स मिळू शकतो किंवा असं काही तयार वाहिन्यांचं काही जाळं तयार होतं असं काही? येस, येस, येस. एकदम छान प्रश्न विचारला तुम्ही. काय होतंय की ज्यावेळेस जे म्हातारे पेशंट असतात 60च्या पुढे, 65च्या पुढे, 70च्या पुढे, तर त्यांना ज्यावेळेस ब्लॉकेज होतात, तर ते ब्लॉकेज जे असतात ना, ते थोडे हार्ड ब्लॉकेज असतात आणि कॅल्शियमचे ब्लॉकेज असतात. आणि त्यामध्ये कोलेस्ट्रॉल आणि कॅल्शियमचं ब्लॉक जो वाढत वाढत जातो, म्हणजे पहिले 60% असतो, 70 असतो, 80 असतो, 85, 90, 95, 99 आणि हळूहळू ती रक्तवाहिनी बंद पडते. पण ह्या सिस्टीमनी जेव्हा रक्तवाहिन्या बंद पडतात ओल्ड पेशंटच्या, त्यावेळेस त्यांना काय होतं की दुसऱ्या रक्तवाहिन्या थोड्या प्रमाणात फुटतात. त्याला कोलॅटरल्स म्हणतात. म्हणजे काय होतं की आता ती समजा 55% बंद आहे, तर त्याला इतकी सवय होते 55% बंद असलेली, की त्याला त्या दुसऱ्या रक्तवाहिन्या तयार व्हायला लागतात खालून. आणि ज्यावेळेस असं जाळं तयार होतं, त्यावेळेस या पेशंटला जेव्हा हृदयविकाराचा झटका येतो 60च्या पुढे, 65च्या पुढे, तर त्यांना ते जाळं असल्यामुळे थोडासा त्यांचा जो झटक्याचा सिव्हिअरनेस असतो, तो त्याची मात्रा थोडीशी कमी असते. आणि 40च्या आत ज्यावेळेस घडतं, त्यावेळेस असलं कुठलंही जाळं अवेलेबल नसतं. ती रक्तवाहिनी आदल्या रात्री एकदम नॉर्मल असते आणि तिथं क्लॉट तयार होऊन जातो. प्लाक रप्चरमुळे, म्हणजे स्मोकिंग म्हणा किंवा सिव्हिअर स्ट्रेसमुळे किंवा अशा गोष्टींमुळे तो प्लाक रप्चर होतो आणि तिथं थ्रोम्बस तयार होतं. रक्ताच्या गठुळ्या तयार होतात आणि त्या गठुळ्या तयार झाल्यामुळे एकदम सिव्हिअर हार्ट अटॅक येतो. आणि कुठलंही जाळं नसल्यामुळे, कुठलंही दुसरीकडनं कुठलाही सप्लाय न झाल्यामुळं तो हृदयाचा डॅमेज इतका सिव्हिअर बसतो आणि हृदयाची कार्यक्षमता खूप कमी होते आणि असे रुग्ण दगावतात. त्यामुळे 40च्या आतला हार्ट अटॅक हा आम्ही फार सिव्हिअर समजतो. आणि 60च्या पुढचा जो हार्ट अटॅक आहे तोही सिरियसच असतो. परंतु बऱ्याच पेशंट मध्ये मी म्हटलं की त्यांना आधी थोड्या अंजायनाचे लक्षण असतात, पण ते ओल्ड पेशंटचं कसं आहे की ते हळूहळू ब्लॉकेज होत असल्यामुळे त्यामध्ये त्यांना थोडासा वेळ मिळतो असे. तरी साहेब 30 ते 40चे पेशंट जे असतात किंवा तरुण असतात, यांचे व्यायाम वगैरे बऱ्यापैकी चालू असतं, एक्झर्शन बऱ्यापैकी होतं. तर अशा पेशंटला आपण अशा वेळेस काय प्रिकॉशन, त्यांना कळलं नसतं की आपल्याला बीपी आहे किंवा हार्टचा प्रॉब्लेम आहे, पण अचानक उद्भवतो, अचानक त्याचा काहीतरी सिव्हिअर प्रॉब्लेम तयार होतात.
अशा पेशंटसाठी किंवा अशा तरुणांसाठी आपण काय आपण हे करू शकतो? नाही, तरुणांनी कसं आहे की माझं एक सांगणं आहे की साधारणतः 20 वयाच्या पुढे म्हणजे 20 वर्ष वय कंप्लीट झालं, एकदा तरी आपण आपलं कोलेस्ट्रॉल चेक करायला हवं. त्यानंतरून घरात जर आई वडील यांना ब्लड प्रेशर आणि डायबिटीज असेल तर आपण आपली ब्लड प्रेशर आणि डायबिटीज याची पण तपासणी साधारणतः एक 20-25 च्या नंतर एकदा तरी करून घेणं गरजेचं आहे. कारण कसं आहे की बऱ्याच वेळेला काय होतं की मी बघतो ना, कालच माझ्याकडे एक मुलगा आला होता, एक 24 वर्षाचा आहे आणि त्याला असं त्याचं वजन काही वाढत नाही आणि लघवीला खूप लागतं म्हणून तो आला असा आणि मला अशक्तपणा खूप आहे. त्याची शुगर केली तर 300 आली. मग मी त्याला म्हटलं, "घरात कोणाला आहे?" तर आईला पण डायबिटीज, वडिलांना पण डायबिटीज, त्याचे मोठा भाऊ आहे त्याला डायबिटीज आणि सगळ्यांना डायबिटीज. तर मग मी म्हटलं, "अरे मग तू का नाही चेक केला?" तर तो म्हणे, "काही मला त्रास नव्हता आत्तापर्यंत." तर थोडक्यात असं आहे की फॅमिली हिस्ट्री असेल, तर आपण एका वेळी आपलं एकदा म्हणजे आता काही लोकांचं बघा, माझ्याकडे काही फॅमिलीज आहेत, त्यांचे कोलेस्ट्रॉल खूप जास्त आहेत. त्या पूर्ण फॅमिलीचेच आणि त्यांच्या मुलांचे पण चेक केले ना, ते पण जास्त येतात. तर थोडक्यात काही आजार जेनेटिक आहेत. त्यामुळे साधारणतः 20 नंतरून कोलेस्ट्रॉल एकदा आणि घरात जर हिस्ट्री डायबिटीज, बीपीची असेल, तर 25 मध्ये एकदा आपण ह्या सगळ्या गोष्टी चेक करून घेतल्या पाहिजे. आणि वेळोवेळी स्क्रीनिंग करणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला काय होतं की स्क्रीनिंग म्हणतो ना आपण. आता काही वेळेस काय होतं की डॉक्टरांकडे आपण आजारी पडलं तर जातो. असं कधीच होत नाही, की मी एकदम नॉर्मल आहे आणि डॉक्टरकडे जाऊन आलो. माझा फॉलोअप आहे 6 महिन्याला एकदा मी जायला पाहिजे. मी जाऊन येतो. असं फार कमी पेशंट येतात. शक्यतो पेशंटला काही आजार झाला तरच तो डॉक्टरकडे जातो. अदरवाईज तो असा स्वतःहून काही जात नाही. तर मला असं वाटतं, की आपण जसं गाडी कशी सर्व्हिसिंग करतो, एक 6 महिने झाले की ती सर्व्हिसिंग करतो. तसं ते डॉक्टरकडे जाऊन, "बाबा माझं बीपी व्यवस्थित आहे का? शुगर व्यवस्थित आहे का? माझा डायट चुकतो का? माझा एक्सरसाइज चुकतो का? माझं वजन थोडं वाढलंय." वजन वाढलंय याला सुद्धा आजार समजा तुम्ही. आलं का लक्षात? एक्सरसाइज करत नाही हा सुद्धा एक तुम्हाला फॉल्ट आहे. हेच आणि डॉक्टरांकडनं प्रॉपर गाईडन्स घ्या, की सर मला काय-काय करायला पाहिजे? माझं डायट काय आहे? आजकाल काही वेळ पण नसतो डॉक्टरांकडे. पण तरी पण शक्य झालं तर आपण त्यांच्याशी कन्सल्ट करायला पाहिजे सगळ्या गोष्टींमध्ये, इन्क्लुडिंग डायट. मी तुम्हाला सांगेल डायट आणि या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. तुम्ही तुमचं एक टार्गेट करा, की मला इतकं वजन करायचंय, मला इतका डायट करायचा मला इतका एक्सरसाइज करायचंय. कारण फ्युचर इज नथिंग बट हेल्थ म्हणजे हेल्दी राहण्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागणार आहे. म्हणजे पूर्वीचे लोक कसे जगून गेलेत ना, मग आता पूर्वीचे आम्हाला 90 वर्ष, 95 वर्ष काही आजार नाही, बीपी नाही, डायबिटीज नाही. पण आज आपल्याला मेहनत करायची आहे. कशासाठी? हेल्दी राहण्यासाठी मेहनत करायची. मला डायबिटीज होऊ नये म्हणून मेहनत करायची. मला बीपी होऊ नये म्हणून मेहनत करायची. एक जर तर ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. इथलं पुढचं जे राहणार आहे ते सगळं हेल्थवर राहणार आहे. ज्याची हेल्थ चांगली त्याचं पुढचं लाईफ चांगलं राहणार. त्यामुळे मला असं वाटतं, की ह्या वर्ल्ड हार्ट डेच्या दिवशी मी हे सांगू शकतो, की हेल्दी राहा आणि हेल्दी राहण्यासाठी ज्या गोष्टी करणं आवश्यक आहे त्या करा. आमचे ज्येष्ठ सदस्य डॉक्टर टी.पी. देवरे आपल्याला जॉईन आहेत. ते तर आम्हाला नेहमी सांगतात, की आपला प्रत्येक वाढदिवस हा आपला लिपिड प्रोफाईल, आपली बॉडी चेकअप करून करा. आम्ही नक्की त्याप्रमाणे फॉलो करतोच बा. त्यानिमित्त आपल्याला काय डिसीज कळतात बा. येस, येस. आणि साहेब थँक्यू साहेब. नक्की कृष्णा पवार साहेबांचे भाऊ म्हणून आणि तुमचं अभिनंदन करतो. आजच्या वाढदिवसाच्या तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू. सर माझा एक प्रश्न होता. हॅलो सर, बीपीची गोळी एकदा चालू झाल्यानंतर ती पुन्हा बंद होऊ शकत नाही का पुन्हा आयुष्यात पूर्ण? येस, एकदम छान प्रश्न विचारला. हे बघा, जो ब्लड प्रेशर असतो साधारणतः बऱ्याच वेळेला आपण डॉक्टरांकडे जातो ना, तर डॉक्टर तुम्हाला सांगतात की 140-90 आहे, 150-90 आहे. नाही आणि नंतरून मग खूप जास्त कधीतरी बीपी वाढतो. मग खूप 2-2 गोळ्या चालू होतात. तर मला असं वाटतं, की जर आपल्याला बीपीचा त्रास झाला आणि आपलं रीडिंग काही पर्टिक्युलर लिमिटच्या पुढे असेल, तर आपण काही टेस्ट करून घेणं गरजेचं आहे. किडनीच्या टेस्ट, एक हृदयाची सोनोग्राफी, ईसीजी वगैरे हे करून आणि जर आपल्या बीपीचा जर काही कुठल्या ऑर्गनला आपल्या त्रास असेल, तर आपल्याला ती गोळी चालू करून घेणं गरजेचं आहे. आता गोळी चालू केल्यानंतर ती आयुष्यभर घ्यावी लागते का? ती कमी होऊ शकते का? ती बंद होऊ शकते का? त्याची उत्तरं सांगतो. बीपीची गोळी बंद होऊ शकते. येस. कारण तुम्हाला तो जो बीपी आहे, तो कुठल्या गोष्टीमुळे झाला हे फार महत्वाचं आहे. तुम्हाला जर तो तुमच्या फॅमिलियल बीपी असेल, घरात म्हणजे जेनेटिक आलेला असेल, तर शक्यतो बीपीची गोळी तुम्हाला ती लागू शकते. तुमच्या जर सवयीमुळे झालेला असेल, लाईफस्टाईलमुळे झालेला असेल, तुमची झोप कमी असेल, मीठ खूप असेल आहारामध्ये, जंक फूड खात असाल, एक्सरसाइज करत नसाल, त्या गोष्टींमुळे जर प्रेशर वाढलेला असेल किंवा तुमच्या ओबेसिटीमुळे जर तुमचा बीपी वाढलेला असेल, तर ह्या गोष्टी जर तुम्ही नियंत्रित केल्या, तर तुमचा बीपी कमी होऊ शकतो आणि तुमची गोळी बंद पण होऊ शकते.
ठीक आहे. आणि काही लोक काय करतात की बीपीची गोळी 8 दिवस बंद करतात. ते पण मी एक सांगतो. आणि मग ते म्हणतात की आमचा बीपी नॉर्मल आहे आता 8 दिवस झाले गोळी बंद आहे. बीपी माझा 120-80 राहतो. तर मला असं सांगायचंय की बीपीची गोळी चालू असताना बीपीची गोळी बंद केल्यानंतर 10-15 दिवस बीपी नॉर्मलच राहतो. कारण आपण जी गोळी रेग्युलर जेव्हा खातो, तर रेग्युलर गोळी खाल्ल्यानंतरून एक लेव्हल ऑफ प्लाझ्मा लेव्हल म्हणतो आपण, जे ब्लडमध्ये त्या औषधांची मात्रा एक लेव्हलला असते. त्याच्यामुळे ते बीपीचा इफेक्ट, त्या गोळ्यांचा इफेक्ट 8-15 दिवस तुमच्या बॉडीमध्ये राहतो. त्यामुळे सुरुवातीचे काही 10-12 दिवस ते बीपी आपला नॉर्मल मिळतो आणि अचानक नंतर 15-20 दिवसांनी तो बीपी वाढायला लागतो आणि मग नंतर गोळी बंद केलेली असते. आपल्याला माहिती नसतं आपला बीपी वाढलाय आणि अचानक मग नंतर खूप जास्त बीपी वाढून आपण ऍडमिट होतो. तर बीपीची गोळी शक्यतो बंद जर करायची असेल तर ती आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करा. डॉक्टरांना आधी प्रूव्ह करू द्या की तुम्हाला तुमची लाईफस्टाईल चांगली आहे, तुमचं मीठ कमी आहे, तुमचं एक्सरसाइज डेली आहे, तुमच्या बीपीचे रीडिंग कॉन्स्टंट नॉर्मल असतील, तर डॉक्टर डिसिजन घेऊ शकतात. पण तो घेतल्यानंतरूनही तुम्हाला रेग्युलर 2-3 महिने फॉलोअप ठेवायला पाहिजे, की बीपी खरंच वाढतोय का नॉर्मल राहतोय. म्हणजे बीपीची गोळी बंद होऊ शकते. असं काही नाही, माझ्याकडे भरपूर पेशंट आहेत ज्यांच्या मी बीपीच्या गोळ्या बंद केल्यात. थँक्यू सर. अजून कोणाला प्रश्न असतील ते विचारू शकता. सर, बीपीचा पेशंट आहे आणि स्ट्रेस वगैरे किंवा टेन्शन जर आलं तर त्या पेशंटचे हार्ट रेट वाढतो. हार्टबीट खूप असं फास्ट होतं. तर मग त्याला कसं टॅकल करायचं? काय करायचं? नाही, त्याच्यासाठी कसं आहे की त्याच्यात मेडिसिन्स आणि योगा किंवा मेडिटेशन या 2 गोष्टी येतात. मेडिसिन मध्ये आपण काय करतो की जे ब्लड प्रेशरच्या ज्या गोळ्या असतात त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गोळ्या असतात. 5-6 प्रकारचे घटक असतात. तर तुमच्या जर पल्स रेट वाढत असतील टेन्शननी आणि बीपी वाढत असेल, तर आम्ही तुम्हाला अशी बीपीची गोळी देतो की ज्याने तुमचे पल्स कमी राहतात. ती गोळी तुमच्यासाठी जास्त सूट राहील. ज्याच्यामध्ये पल्स कमी राहतात. म्हणजे मेटाप्रोलॉल झालं किंवा अटेनोलॉल झालं किंवा नेव्हिओलॉल झालं. म्हणजे जे बीटा ब्लॉकरचा जो एक ग्रुप असतो, तो जर बीपीची गोळी म्हणून तुम्हाला दिला, तर तुमच्या केसमध्ये जास्त फायदा होऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही योगा आणि मेडिटेशन करून तुमचा बीपी कंट्रोल करू शकता आणि ठोके पण तुमचे नियंत्रित आणू शकता. ओके. आणि सर, तुम्ही जसं सांगितलं की सॉर्बिट्रेट आणि इकोस्प्रिन टॅबलेट घ्यायचे हो, घरात हार्ट ठेवायच्या अटॅक त्या. आल्यावर. ते घरचं म्हणजे कसं आहे की मी तुम्हाला सांगितलंय ते दुखायला लागलं. त्यावेळेस आपण एक कमीत कमी सॉर्बिट्रेटची गोळी दिली तर टाईम बिंग आपला पेशंट थोडा स्टेबल होऊन आपण दवाखान्यात पोहोचू शकतो. ओके सर, थँक यू. Hello, sir. It's really great to listen you, sir. First of all, happy World Hearts Day. Sir, my question is, as we are nowadays using earphones and mobile a lot, because nowadays online lectures are there. हो. So, या मोबाईलचे जे व्हायब्रेशन्स वगैरे असतात, याचाही हार्टवर कुठे काही इफेक्ट होत असतो का? मोबाईलचे जे रेडिएशन असतात त्याच्यावर बराच स्टडी झालाय. तर त्याच्यानी विशेषतः फार असा हृदयावर काही परिणाम होत नाही. पण थोडासा आपल्या म्हणजे काहींना कानाचे प्रॉब्लेम्स होतात. बऱ्याच वेळेला तर त्यांनी कानाच्या पडद्यांवर काही किंवा काही ब्रेनवर पण काही परिणाम मिळालेले. परंतु हृदयावर ॲज होत नाही. परंतु काही लोकांना मोबाईलवर ठेवायची सवय असते. आणि हो. ज्यावेळेस आपण तो लेफ्ट हँडच्या पॉकेटमध्ये काही जेंट्स जो फोन ठेवतात, तो हार्टच्या खूप जवळ असतो आणि अशा वेळेस जर थोडंसं भित्रा स्वभाव म्हणा किंवा असं थोडं घाबरण्याची प्रवृत्ती असेल, तर अशा पेशंट्सला ते छातीत धडधड होणं, घाम येणं किंवा असं घाबरं होणं होऊ शकतं. तर मला असं वाटतं की शक्यतो आपला मोबाईल शक्यतो खालच्या पॉकेटमध्ये ठेवलेला कधी उत्तम आणि शक्यतो जितकं टाळता येईल तितकं मोबाईलचे रेडिएशन टाळण्यासाठी आपण ब्लूटूथ वगैरे वापरलं तर चांगलं राहील. ओके, थँक्यू सर. स्टँडर्ड बीपी लेवल काय असतं सर इंडियाची? 120 असं? नॉर्मली 120-80 हा नॉर्मल बीपी म्हणून पुस्तकात असतो. पण आपण 110 वरती म्हणजे 130-90 आणि 10 खाली म्हणजे 110-70 आणि या तिघांची रीडिंग आपण नॉर्मल पकडतो. तिन्ही पण रीडिंग. आणि साधारणतः 60च्या जर आतमध्ये असेल तर साधारणतः 140-90 लाही आम्ही नॉर्मलच समजतो. त्याच्यावरती जर वाढायला लागला तर मग मॉनिटरिंग करून गोळी चालू करतो. आणि 60 वर्षाच्या वरचे जे पेशंट असतात त्यांच्यासाठी आम्ही 150-90 हे नॉर्मल पकडतो.
सर अँजिओप्लास्टी केल्यानंतर पुन्हा एकदा अटॅक येण्याची शक्यता म्हणजे असते का, किंवा येऊ शकतो का अटॅक अँजिओप्लास्टी केल्यानंतर? हे बघा कसं असतं की ज्या रुग्णाला अँजिओप्लास्टीची गरज भासते म्हणजे त्या पेशंटच्या हृदयांमध्ये ब्लॉकेजेस असतात. एक तर त्याला डायबिटीज असतो, हायपरटेन्शन असेल किंवा काही रिस्क फॅक्टर असतात. त्यांनी जर अँजिओप्लास्टी झाल्यानंतर त्या गोष्टींवर जर व्यवस्थित कंट्रोल केला नाही तर त्याला हृदयविकार झटका येण्याचा चान्सेस असतो. सेकंड थिंग स्टेंट म्हणाल तर प्रत्येक स्टेंट जो आम्ही टाकतो अँजिओप्लास्टीचा तर साधारणतः सगळे ड्रग कोटेड स्टेंट आहेत आता मार्केटमध्ये आणि सगळ्या स्टेंट ह्या अत्यंत चांगल्या प्रतीच्या आहेत. परंतु स्टेंट इज अ फॉरेन रिएक्शन येऊ शकतात. त्याच्यामध्ये स्टिनोसिस होऊ शकतं. 1-2% रिस्क ही तशीही राहते. मला असं वाटतं की रिस्क फॅक्टर कंट्रोल केल्या, लाईफस्टाईल बदलली, औषधं रेग्युलर घेतले, फॉलोअप रेग्युलर ठेवला, तर अँजिओप्लास्टी नंतर साधारणतः 15-20 वर्ष तरी काही त्रास होत नाही. थँक्यू सर. थँक्यू. हॅलो. ओके. तुम्ही सर्व रोटॅक्टर्सला काय संदेश देऊ इच्छिता सर? ह्या वर्ल्ड हार्ट डे ला मी हेच सांगेल की सगळ्यात महत्वाचं म्हणजे वर्षातनं एकदा तरी आपलं जरी आपल्याला कुठलाही आजार नसेल तरी आपलं एक वार्षिक चेकअप करून घेणं गरजेचं आहे तज्ञ डॉक्टरांकडनं. त्यामध्ये एक ब्लड प्रेशर, शुगर्स, कोलेस्ट्रॉल या गोष्टी चेक करून घेणं गरजेचं आहे. आपला डाएट जर व्यवस्थित नसेल तर ह्या वर्ल्ड हार्ट डे दिवशी आपण ठरवा की मी माझा ब्रेकफास्ट, माझं लंच करू शकेल. त्याचं एक डायरीमध्ये नमूद करा. आज मी काय खाल्लं. तुम्ही फक्त 10 दिवस लिहून ठेवा. मी आज काय खातोय. रोजचं लिहित चाला फक्त. आज काय खाल्लं. तर तुम्हाला 10 दिवसाचा एक स्टडी मिळेल. आणि मग करा. एक्सरसाइज करत नसेल तर उद्यापासनं एक्सरसाइज चालू करा. 30 मिनिटासाठी वॉकिंग म्हणा, सायकलिंग म्हणा, रनिंग म्हणा किंवा आपलं स्वतःचं जिम असेल तर जिम करा. हे सगळ्या गोष्टी सुरू करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक चांगली स्लीप जी आपण म्हणतो साउंड स्लीप पाहिजे आपल्याला एक 7 ते 8 तास. तर ती स्लीप प्रत्येकाने घेणं अत्यंत गरजेचं आहे. कारण की त्याला भरपूर आजार जडतात. त्यामुळे चांगली स्लीप गरजेची. तर मला वाटतं ह्या गोष्टी तरी आपण सगळ्यांनी त्याचं नेटवर्क गेलं वाटतं. हा नेटवर्कचा इश्यू आला आहे. भावेश कोणाचा प्रश्न नसेल तर समाप्त कर लेक्चर. हा करून टाका. हो अतिशय सुंदर माहिती साहेबांनी. नाही त्यांना येऊ द्या. त्यांना एक प्रश्न माझा बाकी आहे. आल्यावर बोलतो. आले का? नाही नाही आले. आले सर आले. आले सर. हो आले आले. सर हॅलो. येस बोला बोला भामरे सर. येस. तर आता बऱ्याचदा आपलं जे असं म्हणजे प्रत्येक वेळा सकाळी ब्रेकफास्ट केला पाहिजे, दुपारी जेवण केलं पाहिजे, संध्याकाळी जेवण केलं पाहिजे. आता आपलं बरेच जण ते डॉक्टर दीक्षित थेरपी दिवसात इतकंच खा, 2च टाइम खा वगैरे याच्यावर तुमचं काय ओपिनियन असू शकतं? हे बघा कसं आहे की कुठलाही डाएट काही वाईट नाहीये. परंतु मला असं एक प्रिन्सिपल वाटतं की तुमचं जी ह्युमन बॉडी आहे. आता तुम्ही तुमच्या बॉडीला समजा सकाळी 9ला खाल राईट. 9 वाजेनंतरून तुम्ही संध्याकाळी 9 पर्यंत जाल तर 12 तास तुम्ही तुमच्या बॉडीला फास्टिंग ठेवाल. तर मला असं वाटतं की ज्या वेळेस आपल्याला वाटतं की मला थोडं खावंशी भूक लागली फक्त तुमची खाण्याची मात्रा कमी असावी. म्हणजे समजा सकाळी ब्रेकफास्ट केला त्यानंतर तुम्हाला ज्यावेळेस भूक लागेल त्यावेळेस तुम्ही थोडं खा. पण थोडं खा ना. लोकांचं कसं असतं मी एकाच वेळेस खाईल 10 वाजता. माझ्याकडे आता दीक्षित डाएट बद्दल बोलतो. मी तो डाएटला काही नाव ठेवणार नाहीये. काही लोकांना फायदा पण झालाय, वेट कमी झाले. परंतु माझ्याकडे असेही काही पेशंट आहेत की तो डाएट जो फॉलो वाढलेत. तर मला असं वाटतं की वजन कमी करणं
हे काही डाएट 2 वेळा करणं हे काही सोल्युशन नाहीये. तुम्ही त्याच्यामध्ये काय खातात हे फार महत्वाचं आहे. तुम्ही तुमच्या ब्रेकफास्टमध्ये जर फायबर्स घेत असतील, फ्रुट्स घेत असाल, कोबी, फ्लॉवर, ते एक थालीपीठ खात असाल मल्टीग्रेनचं आणि त्यानंतर दुपारच्या जेवणात 1-1.5 चपाती खात असाल, थोडंसं दही घेत असाल आणि थोडं एक छोटी भाजी घेत असाल कमी तेलाची वगैरे, तर असं या डाएटनी काही वजन वाढत नाही. उलटं यांनी तर तुमच्या बॉडीला जेव्हा गरज आहे तेव्हा दिलं म्हणजे ते त्या टायमाला यूज होऊन जातं ना. थँक्यू सर. येस. थँक्यू. भावेश डॉक्टर पवार सर. सरांचा भरपूर टाइम घेतला आपण. हो सर. हा शेवटचा प्रश्न धरूया आपण. प्रश्न विचारू शकता. एक प्रश्न विचारा. सरांना पण जायचंय आता. हा डॉक्टर पवार सर, मिठाचं सर्वजण सांगतात मिठाचं पथ्य पाळावं. नेमकं पथ्य काय पाळलं पाहिजे? मीठ तर जीवनावश्यक आहे, पण मग अतिसेवनाने हृदयरोग होतो असं बरेच जण म्हणतात. नेमकं कशा पद्धतीने किती मीठ आहारामध्ये असायला हवं, असं काही विशिष्ट प्रमाण आहे का? आली भाजी असेल तरी खाऊन घ्या, मीठ टाकू नका वरून. भांबरे साहेबांजवळ बसून अजिबात जेवण करू नका. डॉक्टर साहेब मीठ खाऊ देत नाही. आली भाजी खाल्ली तर काय फरक पडतो आपल्याला? जीभ फार हे असतं ना, चटोरी असते. पण ठीक आहे, एका दिवशी खाल्ली तर काय फरक पडणार आहे? डॉक्टर साहेब काय म्हणायचे? खाऊन टाकू पण नाही. आवाज येतोय माझा? हो सर, येतोय. ट्रॅडिशनल इंडियन डाएट आहे ना, त्यामध्ये सॉल्टचं प्रमाण थोडं जास्त असतं आणि ह्या सवयी आपल्या लहानपणापासूनच असतात. ज्यावेळेस आपण कुरकुरे खातो किंवा वेगवेगळे वेपर्स खातो, ह्या गोष्टी खाल्ल्यापासून आपल्या लहानपणापासूनच आपल्या शरीरात बऱ्याच प्रमाणात मीठ जाण्याची सवय असते आणि त्यानंतर ज्यावेळेस आपण जे जेवण वगैरे घेतो, मसाल्याचे जे खातो किंवा नॉनव्हेज वगैरे खातो, तर आपल्याला इतकी सवय लागते, आपण वरतून मीठ टाकतो, काकड्यांवर मीठ टाक, कांद्यांवर मीठ टाक आणि असं करत करत आपल्या शरीरामध्ये बऱ्यापैकी मिठाची मात्रा ही जास्त जाते आणि त्यामुळे मग ब्लड प्रेशरचा त्रास होतो. कारण सोडियम जास्त जेवढं बॉडीत जाईल तेवढं वॉटर रिटेन्शन होणार आणि आपल्या शरीरात बीपीचा त्रास होणार. त्यामुळे मला असं वाटतं की मिठाचं प्रमाण नियंत्रित म्हणजे शक्यतो वरतून मीठ घेणं टाळावं आणि भाज्यांमध्ये जे टाकतो ते पण थोडं मापातच असावं. खूप खारट भाज्या नसाव्यात. एक जे काय मिनिमम टाकलं जातं तेवढं टाकावं आणि वरतून तर मीठ बिलकुल घेऊ नये. जे पडलंय ते पडलंय. आपल्याला फार सवय असते, मीठ कमी आहे आणि मिठाची वाटी ठेवा. वाटी ठेवली का ते मीठ टाकायचं काम चालूच. बऱ्याचदा असं होतं, भाजी टेस्ट करण्याच्या अगोदर डायरेक्ट मीठ येतं, डायरेक्ट टाकतात भाजीत. भावेश समपकर. हो, वोट ऑफ थँक्स. गीताली, वोट ऑफ थँक्स. Sir, am I audible? Yes. Yes, audible. मी डॉक्टर गीताली ठाकरे. सर्वप्रथम मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते. रोटरॅक्ट क्लब ऑफ मालेगाव मिडटाउन, इनरव्हिल क्लब ऑफ मालेगाव मिडटाउन अँड रोटरॅक्ट क्लब ऑफ मालेगाव लूम सिटी आयोजित जागतिक हृदय दिन विशेष आयोजित हृदयरोग आणि आपण या चर्चेत लाभलेले आजचे तज्ञ मार्गदर्शक डॉक्टर हिरालाल पवार यांनी आपणास अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले. त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार मानते. तसेच आपल्या शंकांचेही निरसन केले त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार सर. तसेच माजी प्रांतपाल माननीय रोटेरियन राज भांबरे सर यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा डिस्कनेक्ट झाले बहुतेक. त्यानंतर मी डॉक्टर चेतन कातकाडे सरांचे पण आभार मानेल सर्वांकडनं, रोटरी क्लब ऑफ मालेगाव मिडटाउन, रोटरी क्लब ऑफ मालेगाव लूम सिटी, की सरांनी आपल्याला आज एक चांगले स्पीकर आपल्याला या ठिकाणी मिळवून दिले. सर्वांचे धन्यवाद. सर्वांनी 30 सेकंदासाठी आपला व्हिडिओ ऑन केला तर आपल्याला एक स्क्रीनशॉट घेता येईल.
सर्वांनी 30 सेकंदासाठी आपला व्हिडिओ ऑन करायचा आहे. थँक्यू. मी रोटरी सेक्रेटरी केशव खैरनार सरांना विनंती करतो की त्यांनी मीटिंग ऍडजॉइन करावी. मीटिंग इज अर्जंट. थँक्यू. भावेश Thank you, यांनी sir. सुंदर प्रोग्राम घेतला. थँक्यू फार सो प्रश्न मच. प्रोग्राम झाला. आहेत ना भाऊ, प्रेसिडेंट आहेत. बरं. भावेश हा काका.